अभी अपन प्रेजेंट वर्शिप लेंगे, आराधना तेरी आराधना।
परमेश्वरा, आम्ही सर्व तुझ्या समोर लीन आणि नम्र होऊन तुझी आराधना करत आहोत बापा परमेश्वरा. आमची ही आराधना तू मान्य करून घेतलेली आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि बापा परमेश्वरा, ज्याप्रमाणे तुझं वचन आम्हाला आज सांगत आहे की भग्न आणि तप्त अंतकरण हेच तुला पाहिजे आहे बापा परमेश्वरा. आणि बापा परमेश्वरा, या सर्व गोष्टींसाठी आम्ही बापा परमेश्वरा या सर्व वचनांप्रमाणे वागावं असं तो होऊ दे. आम्ही हे वचन आचरणात आणावे असं तो होऊ दे. आणि बापा परमेश्वरा, ही जी काही स्तुती आणि आराधना आम्ही तुला सादर केलेली आहे त्याचा तू स्वीकार केलेला आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि बापा परमेश्वरा, पूर्ण पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. खाली बसूया. आजचा जो शास्त्रपाठ आहे तो आहे इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1 ते 4. आणि यावेळेस मी विनंती करेन की आपल्या पाळकीनबाई मिसेस नाशिककर या पुढे येतील आणि हा शास्त्रभाग आपल्यासाठी वाचतील. नवीन करारामधून इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचूया. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेला आहो, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणासाठी आशीर्वाद. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि जास्त वेळ न घेता मी पुढची वेळ जे नियोजित वक्ते आहेत रेव्हरंड सुधीर चव्हाण यांना मी विनंती करेल की आज त्यांनी आमच्यासाठी जे देवाचं वचन आणलेलं आहे त्यांनी ते आम्हास द्यावं. हॅलो, चेक चेक 1 2 3 चेक. हॅलो हॅलो. बाजूला करा, ठेवा बाजूला. प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. गुड इव्हनिंग, प्रेज द लॉर्ड. आणि परत एक बार ही सभा ज्याला आपण संजीवन सभा म्हणतो याचा दुसरा दिवस आहे आणि सर्व आनंदित आहात का? सर्व आनंदित आहात का? आणि मी फार आनंदित झालो कारण की जेव्हा या संडे स्कूलच्या लेकरांना मी बघितले आणि फार सुंदर आराधना भक्ती वर्शिप त्यांनी केलेली आहे. आता मी विनंती करतो की हात वर करा कृपया की ह्या लहान लेकरांशी निगडीत किती कुटुंबीय आहे, म्हणजे त्या कुटुंबातले लेकर हात वर करा कृपया. आपण जोरदार टाळ्या वाजूया या लेकरांसाठी देखील आणि या कुटुंबियांसाठी देखील, कारण की खरोखर अप्रतिम असं त्यांनी वर्शिपच्या द्वारे प्रभूचा गौरव केलेला आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद होतो की जेव्हा आमचे लेकरं लहान लेकरं पुढे येतात आणि खूप सुंदर बघा युनिफॉर्म आहे, दोघांचे वेगवेगळे युनिफॉर्म मध्ये ते पुढे आलेले आहे. त्याचप्रमाणे सुंदर असं इथे आपल्याला दिसतं ऑर्गनवर देखील साथ दिलेली आहे. आणि या सर्व लेकरांनी जे सादरीकरण केलेलं आहे ते अप्रतिम होतं आणि मला विश्वास आहे की आपण तर आनंदित झालाच असाल परंतु देव देखील प्रसन्न झाला असेल. प्रेज द लॉर्ड.
की आज मराठी अलायन्स चर्च मधील हे लहान लेकर, संडे स्कूलचे लेकर माझा गौरव व माझी स्तुती करण्याकरिता नुसते पुढे आलेच नाही, तर मनोभावे आराधना व भक्ती सादर केलेली आहे. परत एक फार सन्माननीय पाळक साहेब, पास्टर स्वप्नील नेशलकर यांचे देखील मी आभार मानतो, कारण की आज परत एक फार त्या लेकरांना घडवण्याकरता, त्याचप्रमाणे संडे स्कूलचे जे शिक्षक आहेत त्यांचे देखील आभार मानतो, कारण की त्यांच्याद्वारे ट्रेन केलेले हे मुलं आज इथे सुंदररित्या सादरीकरण करत आहे आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ मध्ये ते कॅप्चर झालेले आहेत. आणि ही चांगली गोष्ट, ही उत्तम गोष्ट आहे. कदाचित व्हिडिओ डिलीट होतील, कदाचित फेसबुकवरचे आपले, परंतु देवाने त्यांचं नाव, या लेकरांचं नाव जे नोट केलेलं आहे, ते जे देवाने त्या सर्वांचे जे चित्र काढून ठेवलेले ते कधी डिलीट होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची गोष्ट की जग व जगातले लोक विसरून जातात. जग व जगातल्या लोकांना कदाचित या गोष्टी ते आपल्या जीवनातून काढून देतात, परंतु देव हे कधी देखील विसरत नाही. आणि आज परत एक बार आमची बहीण रीटा मायकल इथे बसलेली आहे आणि त्यांच्या घरी आम्ही संडे स्कूलचे गीते गात होतो, तर ते दिवस आम्हाला आठवले. आणि खरोखर जेव्हा आपण पुढे उभा राहतो, जेव्हा इथे धैर्याने, विश्वासाने, तयारीनिशी आपण हे गीत किंवा कोणती गोष्ट सादर करतो, आम्ही देवासाठी मजबूत असे स्तंभ बनतो. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला हे सोपं. कदाचित आपल्यापैकी काही जण मुकले असतील, परंतु मला सांगू द्या, आपल्या लेकरांना, आपल्या संडे स्कूलच्या लेकरांना, आपल्या लहान लेकरांना, आपल्या तरुण लेकरांना नेहमी प्रोत्साहित करा, कारण की त्यांना दिलेलं हे प्रोत्साहन जे आहे ते येणाऱ्या दिवसा मंडळीसाठी आधारस्तंभ किंवा येणाऱ्या दिवसामध्ये फाउंडेशन स्टोन्स आहे ते देवासाठी तयार होते. आज मला अतिशय आनंद होतो की एक संडे स्कूलचा लहान लेकरू देखील आमच्यामध्ये आहे. आणि तो लहान लेकरू माझा आजोबाचा संडे स्कूलचा स्टुडंट होता, रंगारे अंकल. हे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत इथे, त्यांचं नाव आहे सन्माननीय रंगारे साहेब, आणि ते माझ्या आजोबाचे संडे स्कूलचे विद्यार्थी होते. बरोबर आहे. येस. म्हणणं सांगण्याचा अर्थ आहे की आज सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जे माझ्या आजोबाच्या विद्यार्थीच्या रूपात इथे बसलेले आहे, आणि ही गोष्ट प्रदर्शित करतं की पिढ्या येतात, पिढ्या जातात, पिढ्या तयार केल्या जातात, परंतु जेव्हा देव तुम्हाला निवडतो तो कुठे, कसा, कुठे उपयोगात आणल हे आम्हाला कळत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण वचनाकडे जाणार आहोत, मी प्रभूला धन्यवाद देतो की माझी पात्रता नसताना देखील आज या पवित्र मंदिरामध्ये, जिथे मी आपल्या जीवनाचा हे सुरुवातीचा काळ अनुभवलं, त्याच मंदिरामधून मी आपल्या सर्वांसाठी सेवा देत आहे. प्रत्येक बार फेसबुक व्ह्यूअर साठी मी धन्यवाद देतो. हजारो लोकांनी काल आपला पहिला सेशन बघितलेलं. प्रेज द लॉर्ड. हजारो लोक आमच्या बरोबर जॉईन असतात आणि ते फेसबुक लाईव्ह वर आमच्या बरोबर आज देखील बघणार आहेत. आणि या सर्व गोष्टीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. मी संडे स्कूलच्या लेकरांना विशेष करून विनंती करत की तुम्ही देखील माझ्याशी जॉईन राहा, कारण की आज तुम्ही संख्येने मला बहुत दिसत आहे, त्यामुळे मी थोडं तुम्हाला देखील काहीतरी वचन निश्चितच समजेल, उमजेल अशाच भाषेमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे संडे स्कूलच्या लेकरांनी खूप लक्ष द्यायचंय, कारण की संडे स्कूलच्या लेकरांमध्ये एक लहान लेकरू रंगारे अंकल देखील बसलेले आहेत. त्यामुळे मी तुमचं चव्हाण पाळक साहेब आणि तुम्ही संडे स्कूलचे लेकरू आहे, त्या हिशोबानेच आज मी देणार आहे. असो त्यानं काल आपण एक गोष्ट बघत होतो आणि या गोष्टीमध्ये शद्रक, मेषक, अबेदnego, लेकरांना माहिती ना सगळ्यांना, स्टोरी ऐकली आपण संडे स्कूलच्या शिक्षकांनी. शद्रक, मेषक, अबेदnego त्या नबुकदनेस्सर राजाच्या समोर उभे आहे आणि ते म्हणतात की राजा तू काय म्हणतो आम्ही ऐकत. तू म्हणतो की असा कोणता देव आहे, असा कोणता देव आहे तो या अग्नीच्या फट्टीतून तुम्हाला सोडवू शकतो, ते मला बघायचं आहे, ते मला बघायचं आहे. आणि त्या समयी हे तीन जे गुन्हेगार स्वरूपात इथे उभे होते, त्यांनी फार मर्डर केलेलं आहे, त्यांनी हत्या केलेली आहे, त्यांनी फार मोठे काहीतरी नियम मोडलेले असं नव्हे, तर त्यांनी एकच कार्य केलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांनी त्या सुवर्ण मूर्तीला नमन केलं नाही आणि त्यामुळे आज त्यांना मृत्यूदंड दिला जातो. मृत्यूदंड दिला जात असताना
राजा म्हणतो बघू कोणता असा देव आहे जो यापासून तुझी सुटका करेल. तेव्हा तो म्हणजे ते तिघ त्याला म्हणतात की तुला उत्तर देण्याचं आमच्याकडे काही देखील प्रयोजन आहे. आम्ही तुला सांगावं, आम्ही तुला काही उत्तर द्यावं हे सांगण्याची गरज नाही, कारण की आम्हाला माहित आहे आमचा देव अग्नीतून उत्तर देणारा गौरी बाप आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो उत्तर देईल, तो उत्तर देईल. येशूने देखील आपल्या शिष्यांना सांगितलं, जेव्हा तुम्हाला कारावासामध्ये, जेव्हा तुम्हाला न्यायाधीशाच्या समोर, जेव्हा विविध परीक्षेच्या साठी तुम्हाला उभं केलं जाईल, तेव्हा तुम्ही काय बोलावा याचा विचार करूच नका तुम्ही विचार. आणि तुम्ही म्हणता अहो असं कसं, आम्हाला तर वकील घेऊन जावं लागतं, आम्हाला ऍडव्होकेट सगळे घेऊन उभे राहावं लागतं, कारण की आमच्या बाजूने आमचं जे काही मत आहे ते योग्य प्रकारे मांडावं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की काही गरज नाही, तुमचं मत मांडण्यासाठी तुमचं मुख आहे, परंतु त्यामधून एक वकील बोलणारे, त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला बोलायची गरज नाही, विचार करण्याची गरज नाही, कारण की अशी परिस्थिती जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली कि तुम्हाला असं वाटतं कि सब कुछ अब समाप्त हो गया, अब करने के लिए कुछ नहीं बचा, अब मौत मेरे सामने खड़ी है और किसी भी समय मैं उस मृत्यू के हवाले होने जा रहा हूं, तर वचन हे सांगतं की तुम्ही घाबरू नका, भयभीत होऊ नका, कारण की अशा समय काय बोलायचं आहे त्यासाठी एक वकील मी तुमच्यासाठी नियोजित करून ठेवलेला आहे. आणि तो नियोजित केलेला वकीलचं नाव आहे पवित्र आत्मा, होली स्पिरिट. तो तुमच्या वतीने बोलेल, तो तुमच्या वतीने बोलणार आहे. आणि यामुळे एक गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्या दैनिक जीवनामध्ये कदाचित शद्रक मेषक अबेदनगो सारखी परिस्थिती तुमच्या माझ्या जीवनामध्ये येणार नाही, परंतु मी तर म्हणतो त्याच्यापेक्षाही मोठ्या अग्नी परीक्षेला आपण अनेकदा सामोरे जातो. अनेक इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती, वृद्ध असेल, महिला असतील, पुरुष असेल, स्त्री असेल, त्यांना आपल्या जीवनामध्ये अनेकदा कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागलं. आणि प्रत्येकाला काय वाटतं, माझ्यासारखा दुःखी, माझ्यासारखा टेन्शन मध्ये, माझ्यासारखा सर्वात गंभीर आणि सर्वात दुर्बळ, सर्वात छळलेला, सर्वात जास्त पिडलेला व्यक्ती इतर कोणीच नाही. अनेकदा आपण त्यांना म्हणतो अहो ब्रदर्स, अहो जिसकी जलती है ना उसको कळती है. ज्याला त्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला या परिस्थितीतून जावं लागलं तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट कळणार नाही. प्रत्येकाला आपलं दुःख, आपली समस्या, आपले प्रॉब्लेम, आपल्या वेदना, आपला आजार, आपल्या घरातलं सर्व टेन्शन फार मोठे वाटतात. आणि आता सन्माननीय ओळ साहेब ज्यांनी आज संचालन केलेले, मी त्यांचे आभार मानतो. आणि त्या समय त्यांनी इब्री लोकासपत्र आपण कृपया काढूया. आणि इब्री लोकासपत्र यामध्ये त्यांनी एक वचन सुरुवातीचे वाचलेले आहे आणि 12वा अध्याय आणि त्यामधून काही वचन, मतलब पहिले 4 वचन त्यांनी वाचलेले आहे की तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेढाने वेगलेले आहोत, म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेले धावेवर धीराने धावावे. प्रत्येकाला एक ट्रॅक दिलेला आहे, प्रत्येकाला एक ट्रॅक दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे एथलेटिक्स मध्ये किंवा या इव्हेंट्स मध्ये प्रत्येकाला ट्रॅक 1, ट्रॅक 2, ट्रॅक 3, ट्रॅक 4, ट्रॅक 5 असं दिलेलं असतं. आणि प्रत्येकाला आपापल्या ट्रॅकवरच धावायचं. आपण जर ट्रॅक चेंज केला तर तुम्ही लगेच डिस्क्वालिफाय होणार आणि तुम्हाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. प्रत्येकाला ट्रॅक दिलेला आणि प्रत्येकाला धावायचं आहे. कशाला धावायचं, कारण की एक शर्यत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विजय व्हायचंय. आणि विजय झाल्यानंतर मुलांना काय मिळतं सांगा बरं, काय मिळतं? तुम्ही जिंकले का? तुमच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होते, स्पर्धा होते, रनिंग होते, आणि त्यानंतर फादर किंवा तुमचे टीचर्स काय देतात तुम्हाला? प्राइज देतात है ना, मेडल्स असतात, ट्रॉफीज असतात. आणि प्रत्येकाला इथे बसलेल्या प्रत्येकासाठी ट्रॉफीज तयार आहे, मेडल तयार आहे, आणि ते घेण्यासाठी प्रत्येक जण धावत आहे. आणि वचन हे सांगतं की त्याच्यासाठी तुमच्या समोर साक्षी रूपी वेळाने असे मोठे अनुभव ठेवलेले आहे. यस प्रियांनो, पवित्र शास्त्र जे वाचतात, जे निरंतर मंदिराला येतात, ज्यांचं लक्ष
विविध सेवकांकडे व त्यांच्या जीवनाच्याकडे असतात. ते लोक घाबरत नाही, भीत नाही. का भीत नाही, घाबरत नाही? कारण की त्यांना माहित आहे, त्यांना कळतं की आमच्या समोर जे आज कॅरेक्टर पवित्र शास्त्रात आहे किंवा पवित्र शास्त्राच्या बाहेर आहे, त्यांनी अतोनात दुःख आणि क्लेश सहन करत हे जीवन घालवलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र आणि इतिहास हे आम्हाला शिकवतं की जिथे जिथे छळणाऱ्याचं रक्त सांडलेलं आहे, जिथे छळणाऱ्याचं रक्त सांडलं तिथे मंडळ्या उभ्या राहिलेल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रक्त सांडल्याशिवाय आपण काय करतो? मैदानामध्ये खेळाडू लोक काय करतात? घाम सांडतात ना. घाम गाळल्याशिवाय तुम्हाला चॅम्पियन किंवा स्पर्धक किंवा एक चांगला स्पोर्ट्समॅन बनता येत नाही. परंतु यामध्ये जे चॅम्पियन असतात त्यांना घाम तर काढायचाय, परंतु रक्त सांडण्याची वेळ देखील येते. आणि ते जे सांडतात त्याच्याबद्दल हा इब्रिकरास पत्र संत पाऊल असं म्हणतो की, वचन बघा, की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशूच्याकडे पाहत असावा, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याच्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. तुमची मन खसून थकून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या विरुद्ध पातक्यांनी केलेल्याचा इतका विरोध सहन केलेला आहे. बघा आता 4थं वचन, तुम्ही पापाशी झगडत असताना रक्त पर्यंत अजून प्रतिकार केलेला. इतकी गंभीर परिस्थिती, इतकी सिरियस सिच्युएशन तुमच्या जीवनात आली नाही, परंतु त्यांनी एक मॉडेल आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि जे मॉडेल माझ्या मागे देखील आहे, आणि तो म्हणजे वधस्तंभ आहे. आणि त्या वधस्तंभावर एक निरपराधाचे रक्त सांडण्यात आलेले आहे. त्याचं नाव काय आहे? त्यांचं नाव काय लेकरांनो? प्रभू येशू. परंतु येशूच नाहीये, येशूच्या नंतर खूप मोठी सिरीज आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताला फॉलो करत ते म्हणाल की आम्हाला पण वधस्तंभावर गेलं तरी नो प्रॉब्लेम, आम्ही देखील येशूला फॉलो करणार आहे. तिथेच थांबत नाही. तो म्हणतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जर तुम्हाला येशू ख्रिस्ताला अनुसरायचंय तर स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ हा आहे की कदाचित आम्हाला वधस्तंभावर लटकवण्यात येणार नाही, परंतु वधस्तंभावर जे क्लेश, समस्या, संकट, वेदना, यातना सहन केलेल्या आहेत, तशा यातना सहन करायला एक पाऊलने सुंदर शब्द दिला, आत्मनिग्रह. म्हणजे जे आम्हाला आवडतं ते सोडायचं आणि देवाला आवडतं ते घ्यायचं आणि मग चालायचं. असं जीवन जे जगतात तेच मला अनुसरणारे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याच्यामध्ये नापास आणि पास दोन्ही देखील आहे. मुलांना सगळ्यांची एक्झाम झालेली, मी काही मुलांना विचारलं आणि त्यांनी म्हटलं की पाळक साहेब आमची टर्मिनल एक्झाम झालेली आहे आणि आता युनिट टेस्टची आम्ही वाट बघत आहोत. अनेक जण विविध परीक्षा देते आणि परीक्षामध्ये पास आणि नापास असतात. आता एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये असल्या कारणाने मला माहित आहे आजकाल नापास कोणालाच करत नाही. आजकाल नापास कोणाला करत नाही. आणि हे चांगलं आहे की वाईट आहे? काय वाटतं? जुने लोक काय म्हणते, चांगलं आहे की वाईट आहे? का वाईट आहे मग सांगा बरं? नापास होणं का वाईट? आपला मुलगा जर नापास, आता ठीक आहे सगळे बोलायला बोलतात, एखादा आपला मुलगा नापास झाला ना त्याच वर्गात बसवलं ना तर मग फार वाईट वाटतं. पण आपण सहज बोलून जातो ते वाईट आहे, कारण की आपल्याला माहित आहे की जे मुलं खरोखर त्यांच्यामध्ये कॅलिबर नाही, ते योग्य नाही आणि पुढे जर त्यांना ढकललं तर त्यांचं नुकसान आहे. कारण की ते अपात्र असताना पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर मग कुठेतरी त्यांची फसवणूक, पुढच्या वर्गांमध्ये कठीण समयामध्ये त्यांची फसवणूक होते. एक गोष्ट लक्षात ठेवा की नापास होणं फार गरजेचं आहे. यासाठी की आज जर तुम्ही या परीक्षेमध्ये नापास झाले आणि नापासाला किंवा अपयशाला समोर जाणं जर आज तुम्ही शिकले तर येणाऱ्या दिवसामध्ये जीवनामध्ये अनेक परीक्षा द्याव्या लागतात. हीच परीक्षा म्हणजे आपण म्हणतो की हायस्कूल एक्झाम, ज्युनियर कॉलेज एक्झाम, ग्रॅज्युएशन एक्झाम, या सर्व परीक्षा तर आहे, परंतु त्याच्या मोठ्या मोठ्या परीक्षा येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला सर्वांना द्यावं लागत आहे. विशेष करून आज आम्हामध्ये जे मम्मी डॅडी सर्वजण बसले ते विविध परीक्षा देते आणि त्या परीक्षेमध्ये
त्या परीक्षेमध्ये यश पण असतं आणि अपयश पण असतं. आणि अपयश पचवता येणं फार गरजेचं आहे. अपयश पचवणं फार गरजेचं आहे. थॉमस एडिसन माहिती का कोण आहे? सांगा मुलांना. थॉमस एडिसन कोण होत? सायन्स शिकतात ना तुम्ही, ना? आपल्याला माहिती आहे लाईट इलेक्ट्रिसिटी, आपल्याला माहिती आहे की त्याचा इन्व्हेंटर जो आहे त्याचं नाव आहे थॉमस एडिसन. त्याने हे बल्ब बनवलेले आहे आणि आज बल्बचा प्रकाश सर्वत्र आहे. आणि तो असं म्हणतो की एक हे इन्व्हेन्शन करण्यासाठी आज तुम्हाला जगामध्ये सगळ्याकडे लाईट आहे, परंतु मी 1000 वेळेस अपयशी ठरलो. किती वेळेस? 1000 टाइम तो अपयशी ठरला. आणि प्रत्येक वेळेस अपयशाच्या नंतर तो म्हणतो माझं नुकसान काय झालं? 1000 वेळेस अपयश. आपण 1000 वेळा नापास झालं तर आपलं कसं काय व्हायचं? कठीणच आहे. कोणाचंही नाही, माझ्यासाठी ते कठीण आहे. परंतु जे मोठे लोक असतात ना, तेच एडिसन बनतात. आणि एडिसन काय म्हणतो? मी 1000 वेळेस अपयशी ठरलो आणि 1000 वेळेस नवीन गोष्टी शिकलो. मी 1000 वेळेस अपयशी ठरलो आणि 1000 वेळेस नवीन गोष्टी शिकलो. आणि त्याच्यामुळे नुसतं मी लाईट इन्व्हेंट केलं असं नव्हे, तर माझ्या जीवनामध्ये मी एक गोष्ट शिकलो की अपयशानंतर जे यश मिळतं ते खूप व्हॅल्युएबल असतं, ते खूप महत्वाचं असतं. यश प्रियांनो, तो आज जरी अपयशी ठरला, परंतु आपल्याला या लाईटमुळे, या प्रकाशामुळे आपण निश्चितच आज आनंदित आहोत, कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट उत्तमरित्या करता येतं. परंतु येशू म्हणतो जगाचा प्रकाश मी आहे, जगाचा प्रकाश मी आहे. आणि जगाचा प्रकाश असताना तो म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश. आणि तुमचा प्रकाश म्हणजे आता तुम्ही थॉमस एडिसनचे बल्ब झालेले आहात. आणि तुमचा प्रकाश तुम्ही जगावर असा पडा की तुमचे सत्कृत्य बघून, तुमचे काय बघायचे? सत्कृत्य, चांगले कृत्य बघून लोकांनी त्या स्वर्गीय पित्याचा काय करावं? गौरव करावा, गौरव करावा. आणि यामुळे काल पण मी सांगितलं की जेव्हा शद्रक, मेषक, अबेदनगो हे तिघही त्या भट्टीमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी काउंट केलं 1 2 3 4 1 2 3 1 2 का 4. अरे कैसा क्या हो गया? हा चौथा कुठून आला? आणि तो प्रज्वलित चमकणारा असा होता. आणि त्यांनी ते ओळखले की हा देवपुत्र किंवा देव आहे, तो चमकत आहे. आणि त्याला चमकताना बघून सर्व लोक जे विरोधक होते ते चमकले कि अरे इनके बाजू से तो इनका खुदा खड़ा है, इनका परमेश्वर यहाँ पर खड़ा है. जेव्हा परमेश्वर उभा राहतो 7 पट तप्त केलेली भट्टीने देखील आम्हाला काही देखील बिघडू शकत नाही. कारण की यशाया संदेष्टा म्हणतो तू जेव्हा जलातून चालशील ते बुडवायचं, तरी अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, हात बांधले. आणि त्यांना जेव्हा भट्टीत टाकलं तेव्हा परिस्थिती काय होते आपल्याला दिसतं. परिस्थिती काय होते की ते काहीच करू शकत नाही. कारण की सर्व लोक हे त्यांच्या विरोधात होत. कारण की लोकांचं म्हणणं होतं आम्ही सर्वजण हे जर कार्य करत आहोत, जर ह्या आराधनेमध्ये सहभागी होत, यांनी का नाही करावं? हे तर आमच्या बंदिवासातले लोक आहेत, यांचे हे तर शक्तिहीन लोक आहेत, यांनी तर सगळ्यात पहिले करायला पाहिजे. परंतु डेअरिंग तर बघा, हे परके लोक, हे बाहेरचे लोक, यांच्यामध्ये ताकद नाही, आमच्या अंडरमध्ये काम करतात, तरी ते लोक आमच्या राजाची ऑर्डर मानायला तयार नाही. आणि राजाही म्हणतो ठीक आहे, कोणती अशी ताकद आहे, कोणता असा देव आहे बघतो मी. आणि त्यांना जेव्हा टाकण्यात आलं तेव्हा आपल्याला दानिएला मध्ये एक महत्वाचं स्टेटमेंट आपल्याला दिसतं. आणि त्यामध्ये असं दिसतं, वचन 28 वाचतो मी, दानिएल 3रा अध्याय 28 वचन, आणि मग पुढच्या भागाकडे मी वळणार आहे. तेव्हा नबुकदनेस्सर, शद्रक, मेषक, अबेदनगो यांच्या देवावर भाव ठेवला. बघा, हा राजा जो होता तो एक समय असा होता जेव्हा डिसिजन घेत होता तेव्हा असा मजबूत होता की काही क्षणानंतर आता जे माझ्या विरोधात त्यांची मी चांगली जिरवणार आहे, त्यांचे हाड देखील जळून भस्मसात होते. परंतु जेव्हा परिस्थिती विपरीत झालेली आहे, त्याला असं दिसलेलं आहे की त्यांच्या केसही ओळखला नाही, त्यांचे वस्त्राला एक अग्नीचा गंध लागला नाही,
त्यांचे जे बांधलेले दोरे आहोत त्या तेखे जळून गेलेले आहे. आणि त्यानंतर त्याच बघा, त्याला कळालं की मी खरोखर स्ट्रॉंग राजा म्हणून माझी प्रजा याच्या समोर डिसिजन घेतला. आणि प्रजा बघत होती की राजाचं डिसिजन जे आहे ते आमच्या राजाचं डिसिजन आहे, आणि आमचा राजा जेव्हा पण डिसिजन घेतो ते यशस्वी होतो. परंतु आता डिसिजन बदललं, राजा अपयशी झाला प्रजेच्या समोर. आणि राजा म्हणतो की यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही असं म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले. राजाने हे नाही म्हटलं की आम्ही त्याला टाक, ही खूप मोठी स्टेटमेंट आहे. राजाने हे म्हटलं नाही टाकलं, कारण की जर टाकायचं असतं तर त्यांनी ओढला नाही आम्हाला टाकू नका असं केलं असतं, नाही सोडा, काहीतरी त्यांनी प्रतिकार. तो म्हणतो की यांनी काय केलेलं आहे, यांनी आपलं देह अर्पण केले. आपलं देह अर्पण नाही, खरोखर हे अर्पण आहे. कारण की त्यांना माहित होतं की अग्नीमध्ये टाकल्यानंतर काय परिणाम होतो. आपला हात जरी मेणबत्तीवर पडला तरी किती जोरात चटका लागतो ना मुलांना चटका, बॉईज गर्ल्स, जोरात चटका लागतो. इथे तर 7 पट भट्टीमध्ये टाकणार होतं, हमखास मरणार, त्याच्यामध्ये काही देखील संशय नाही. परंतु आपल्याला काय दिसतं की ते बचावले गेलेले आहे. आणि दानिएल या पुस्तकामध्ये तो राजा अशा प्रकारे म्हणतो की देवाने आपला देवदूत पाठवून त्याला सोडवले, त्याचा धन्यवाद असो. याकरता मी आता फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा बोलणारे, त्यापैकी जो कोणी शद्रक, मेषक, अबेदnego याच्या देवाविरुद्ध काही बोलेल त्याचे तुकडे तुकडे करण्यात येईल व त्यांच्या घराचे उकडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडवणारा समर्थ असा दुसरा कोणताही देव जगात नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, अशा प्रकारचा कोणताही देव या जगामध्ये नाही. आता मला सांगा, शद्रक, मेषक, अबेदnego स्ट्रॉंग होते की राजा स्ट्रॉंग होता? सांगा, कोण स्ट्रॉंग निघाल? कोण स्ट्रॉंग आहे? राजा तर त्याच्याकडे, त्याच्या बाजूला पॉवर आहे, राजाच्या बाजूला जनता पण त्याच्या बाजूने, अग्नी पण त्याच्या बाजूने, कारण की अग्नी त्याचं काम करणार. म्हणजे प्रत्येक गोष्टी राजाच्या बाजूने. शद्रक, मेषक, अबेदनगोच्या बाजूने काय आहे का? काही नाही, उलट हातपाय जे आहे ते बांधले, काही देखील नाही. आणि ते बोलत पण काही नाही. ते म्हणतात आता आम्ही काही बोलायचं असं आम्हाला काही नाही, आता जे काही होईल ते आम्ही बघू, जगलो तर ठीक आहे आणि मेलो तरी नो प्रॉब्लेम, आम्हाला काही देखील यामध्ये हरकत वाटत नाही, बोलावंसं असं वाटत नाही. परंतु आपल्याला दिसतं काय की ज्याच्याकडे अथॉरिटी आहे जगी, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे लोक आहे, ज्याच्या बाजूने सर्व बाजू आहे, तो इथे पराभूत होताना दिसतो. आणि हे तीनच लोक आहे जे गर्दीच्या मध्ये आहे, ते अशा प्रकारे देवाच्या द्वारे सामर्थ्यशाली उभे राहतात
की प्रत्येक लोक जे आता सुवर्ण मूर्तीला नमन करणारे होते, आता ते जिवंत परमेश्वराला नमन करणारे झाले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रिय, ही फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या, आम्हाला असं वाटतं अरे आमचा आजारपण फार गंभीर आहे, आता काही शक्य नाही. काही जण म्हणते अहो आमच्यावर कर्जाचे ओझ फार झालेले आहे. आणि आपण या दिवसामध्ये बघतो की शेतकरी लोक म्हणा किंवा आज आपण बघितलं की काही लोकांनी मोठे मोठे कर्ज घेतलेले आहे, लोन घेतलेले आहे, त्यांना फेडता येत नाही आणि आत्महत्या करणारे सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रातच आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेकदा आपण बघतो की शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात आणि सगळं बुडून जातो. अचानक शेअर मार्केट डाऊन झाला, पैसा बुडाला, पूर्ण कुटुंब आत्महत्या करतात. आणि आजकाल तर एक आणखी नवीन ट्रेंड निघाला, आता तर आणखीन एक नवीन ट्रेंड, लॉटरी खेळतात मोबाईल आणि त्याच्यामध्ये पैसा गुंतवतात. आता मी ते सगळ्यांचे नावं घेत नाही, मुलांना सगळ्यांना माहिती आहे, ते खूप खेळ खेळतात आणि त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. इतके लाख मिळतील, इतके करोड मिळतील आणि हळूहळू त्याचं कर्ज इतकं वाढत जातं. ते ऍडिक्ट तर होतातच होतात, परंतु शेवटी अनेक तरुण लेकरं त्याच्या मोहापायी, पैशाच्या मोहापायी काय करते, जीव देताना आपल्याला दिसत. आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला जगण्यासारखं काहीच राहिलं नाही, आम्ही 100% आता पराभूत झालेलो आहोत, आता परिस्थिती जगण्यासारखी नाही. अशा समय आम्हाला एक बचाव करणारी ताकद आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो आजार असतो, ती समस्या असतो, ते कर्जाचं ओझं असतो, घरातले भांडण असो किंवा कोणतीही विपरीत परिस्थिती असो, जर तुम्ही आणि मी प्रभू येशूला धरलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर मला सांगू द्या, आणि पवित्र शास्त्र देखील सांगतं की आम्ही साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत. इतके सारे साक्ष आमच्या समोर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आपलं जीवन येशूला, देवाला समर्पित केले आणि ते या कठीण परिस्थितीत, या अग्नि परीक्षेतून बाहेर पडले आणि विजयी ठरलेले. प्रेज द लॉर्ड. नुसते ते विजयी ठरले नाही, तर त्यांचा देव विजयी करतो हे जगाला दिसून आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इतक्या समय शद्रक, मेषक, अबेदnego 3च लोक दिसत होते. जेव्हा अग्नि परीक्षा आली तर चौथा देखील दिसू लागला, चौथा देखील दिसू लागला. आणि कालच मी सांगितलं की आई, वडील, मुलं बरोबर चौथा देखील दिसायला पाहिजे. त्याचं नाव काय आहे सांगा बरं, चौथ्याचं नाव काय आहे? पती पत्नीवर बोलत नाही ना. आणि यामध्ये चौथा जो आहे तो देखील आपल्याला दिसायला पाहिजे. आणि तो जर जगाला दिसला तर मला सांगू द्या, ही तुमची अग्नि परीक्षेमध्ये तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर चौथा दिसत नाही आणि चौथा दिसतो की अरे मैं पैसे के कारण ये समस्या से बच के बाहर निकला, अरे मैं तो रूबी हॉल और जहांगीर जैसे बड़े हॉस्पिटल के कारण उस परीक्षा से बाहर निकला, अरे मेरे लोगों ने जमीन बेची और उसके कारण मैं उस पैसे से बाहर, किंवा कोणी नेता किंवा पॉलिटिकल व्यक्तीने मला त्या परिस्थितीतून सोडवलं, असं जर तुम्ही म्हणत आहात तर कदाचित त्यामध्ये काही फॅक्ट असेलही देखील, परंतु त्याच्यामध्ये देव नसल्या कारणाने ती परीक्षेमध्ये तुम्ही आणि मी कुठेतरी संधी गमावलेली आहे, संधी गमावलेली आहे. आणि एकच लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रत्येक परीक्षा एक संधी घेऊन येते. प्रेज द लॉर्ड. मी काल 2 घरांमध्ये गेलो आणि दोन्ही घरांमध्ये मला कळून आलं की ते परीक्षा द्यायला गेले, परीक्षा द्यायला गेले. यस, आज आपण बघतो 1 किंवा 10 किंवा 50 सीटसाठी 10 लाख लोक परीक्षा देतात, 10 लाख लोक परीक्षा देतात आणि त्यापैकी काही लोक निवडले जातात, काही जण निवडले जातात. यस, आजकाल स्पर्धा खूप झालेली, कॉम्पिटिशन खूप आहे आणि त्याच्याबद्दल मी उद्या बोलणारच आहे. परंतु निश्चितच ह्या स्पर्धेच्या युगामध्ये, ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये मला सांगू द्या, जर 10 लाख लोक आहे आणि पोस्ट जर 100च आहे तर किती लोक अपयशी ठरणार आहे? आपल्याला माहिती 100 लोक सोडले तर 9,90,900 लोक तर अपयशी ठरलेले. का नाही? जागाच नाही तर कुठून येणं? यस, ह्या जगामध्ये श्युअरिटी, गॅरंटी आता राहिलेलीच नाही. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला आता शिकून घ्यायला पाहिजे की मला अपयश येणार, पण ते अपयश पचवणं
हे तुमची आणि माझी ताकद तेव्हाच होऊ शकते जेव्हा आम्ही येशूमध्ये चालतो. आम्ही येशूमध्ये चालतो. आज मी दुसऱ्या भागाच्याकडे घेऊन जाणार. शद्रक मेशक अबेदnego म्हणतात की ठीक आहे, आमचा देव अग्नीतून आम्हाला सोडवणार, पण जर नाही सोडवलं तरी नो प्रॉब्लेम. आता दुसऱ्या बाजूकडे जाऊ. कालचा संदेश होता सोडवणारा, आजचा संदेश आहे न सोडवणार. आता तुम्ही म्हणा पाळक त्याबद्दल नका सांगू, सोडवणाऱ्याच्या बद्दल सांगा. न सोडवणार जरा डेंजर प्रकार आहे. परंतु मला सांगू द्या, मी एक वचन वाचतो आणि मग त्याच्याकडे वळतो आणि आपण इब्री लोकांच्या पत्रामध्ये जाऊया. एक यादी बघूया, विश्वासणाऱ्याची यादी आहे आणि विश्वासणाऱ्याची यादी कृपया जोरात कोणीतरी वाचा आणि मग आपण त्याकडे वळणार आहोत. इब्रीकरास पत्र 11वा अध्याय आणि यामध्ये एक विश्वासणारीची यादी आहे आणि कृपया जोरात 32 आणि इब्री 11, 32, 33 आणि 34 कृपया वाचा. येस, पुढे. येस, आता ही पहिली कॅटेगरी ज्याच्यामध्ये काही लोकांचे नाव आहे ज्यांनी खूप फायदा मिळाला, त्यांना त्यांचा आपण फायदा बघितला तर अग्नीची शक्ती त्यांनी जर बघितलं तर त्यांना दुर्बळ होते ते सबळ झाले, त्यांनी सैन्यांना पळवलं शत्रूंचे. इतकंच नव्हे तर मेलेले लोक देखील आपल्याला दिसतं पुनरुत्थित झालेले आहेत आणि त्या घरांमध्ये आनंद झालेला आहे. ही कॅटेगरी नंबर 1. ह्याच्यामध्ये या लोकांना विजय असे लोक आहे, याचे नाव देखील दिलेले. आता 36 पासून पुढे पार्ट 2. आता हे पार्ट 2 मध्ये आम्हाला दिसतं की काही लोकांच्या टवाळ्या का केल्या, काहीला मारहाण झाली, काहीला बंधन झाले, त्यांना कैद मिळाले, दगडमार धोंडमार झाला, मोपाशाने टाकले, करवतीने चिरले, तलवारीचे धारेने त्यांना मारून टाकले. तर मेंढर आणि शेड याच्या कातडीमध्ये त्यांना गुंतून सोडून दिलेले आहे आणि ते तडपडून मेलेले आहे. आणि या सर्व लोकांच्या बद्दल जर आपण बघितलं तर 39 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? येस, त्यांच्याबद्दल साक्ष खूप चांगली होती, त्यांनी काम पण महान मोठे केले, परंतु देव मला सोडवेल, देव माझी सुटका करेल हे अभिवचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झाले नाही. त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झालं नाही. प्रत्येक वेळेस देव येईल आणि तुमची सुटकाच करेल. प्रत्येक वेळेस देव येईल आणि तुम्हाला त्या अग्नीमधून, त्या अग्नि परीक्षेमधून बाहेरच काढल, असं नेहमी घडत नाही. मग अनेकदा लोक म्हणतात पाळक साहब आपने तो बोला था कि प्रेयर करेंगे, फिर फास्टिंग करेंगे, फिर उसके बाद हमारा प्रॉब्लम छूट जाएगा. नहीं हुआ ना. आपने बोला था वो आईसीयू में एडमिट है, हम सब मिलके प्रेयर करेंगे और वो बच जाएगा. नहीं बचा, वो चले गया. तर आता पाळक किंवा ज्यांच्याकडे प्रार्थना केली तो देव अपयशी ठरला का? असं घडायला पाहिजे का? हा प्रश्न मी आपल्या सर्वांना विचारतो. आता पार्ट 2, पहिले पार्ट मध्ये आपण म्हटलं बचावले, आता दुसरा पार्ट कडे आपण वळत असताना या लोकांच्याकडे जर आपण बघितलेलं तर त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते. देवाने म्हटलं भाऊ बस पुरे, इथे तू थांब, संपलेला आहे, तुला आता इथून जगातून बाय बाय करून निघून जायचं. आणि आपले अनेक लोक आहेत जे कमी वयामध्ये, जे खूप चांगले होते, जे खूप आम्हाला प्रिय होते, जे खूप उत्तम होते, जे मंदिरामध्ये सेवा करत होते,
जे आपल्याला नेहमी देवाकडे घेऊन गेले किंवा देवामध्ये वाढवत होते, जे देवाच्या विश्वासात मजबूत आणि स्ट्रॉंग होते, आणि आपल्याला वाटत होतं की खरोखर हा व्यक्ती खूप वर्ष जगेल, हा खूप दीर्घायुष्य होईल, ह्याच्याद्वारे खूप मोठी सेवा होईल, ह्याच्याद्वारे महान मोठे कार्य होईल. परंतु घडलं काय की त्या अल्प वयामध्येच, कमी वयामध्येच दुःख सहन करत, आजार आणि व्याधी सहन करत, विविध प्रॉब्लेम सहन करत ते जगातून निघून गेले. आणि मग आपण प्रश्न विचारतो, काय आहे येशू? अरे तू एवढा सेवा करणारा, एवढा धार्मिक व्यक्ती जर गेला तर मग तुझा प्रार्थना करण्याचा फायदाच काय तुझा? हा जर वाचला असता तर कितीतरी लोक, कितीतरी आमचे प्रश्न, कितीतरी आमच्या जीवनातल्या गोष्टी याचं समाधान झालं असतं, पण तू त्याला काढूनच घेतलं. आता आम्ही तर काय झालो? आम्ही अनाथ झालो, आम्ही पोरके झालो. आता आमचं होणार तरी काय? खरोखर देव अन्यायी आहे असं आपल्याला वाटतं. परंतु मी परत एक बार आपल्याला सांगू शकतो की पहिली जी सिच्युएशन आहे तिथे शद्रक मेशक अबेदनको हे निश्चितच बचावले, त्यापेक्षा सिच्युएशन नंबर 2 जी आहे, सिच्युएशन नंबर 2 जी आहे ज्याच्यामध्ये हे 16 ती त्यापेक्षा पण मोठं कार्य करून जाते. आणि ते कार्य हे आहे जे सुरुवातीलाच मी सांगितलं की जेव्हा जेव्हा लोकांचं, भक्तांचं, सेवकांचं रक्त सांडण्यात आलं, तिथे मंडळ्या उभ्या राहिलेल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण जोरदार टाळ्या वाजूया त्या सेवकांसाठी, दासांसाठी जे आज मंडळीमध्ये नाही. मी पुण्यात आपल्या जेव्हा इथे विचार करतो अलायन्स चर्चेस बद्दल, तेव्हा एक महान मोठ्या सेवकांना आपण कदाचित विसरणार नाही, आणि त्यांचं नाव तर सिलेंडर साहेब आहे. अनेकांना इथे कदाचित जे आहे त्यांना, अनेकांना माहिती आहे की सिलेंडर साहेब यांनी खूप मोठं महान कार्य या परिसरामध्ये केलेलं आहे. आणि अलायन्स चर्चच्या स्थापनेमध्ये त्यांचं महान मोठं योगदान नुसतं या आपण म्हणूया खानदेशपुरतं मर्यादित नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं, जगामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांनी काय मिनिस्ट्री केली त्याकडे मी वळणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव प्रियांनो, की त्याग, काही गोष्टी सोडणं, काही गोष्टीमध्ये अपमान सहन करणं, काही गोष्टीमध्ये निश्चितच यातना सहन करणं, काही गोष्टीमध्ये मागे पडणं, काही गोष्टीमध्ये आम्ही जगापेक्षा तुच्छ आणि निश्चितच हाल सहन करणं, हे नेहमी लॉस नाहीये. हे नेहमी आम्ही पराभूत झालो ना, आता लोक आम्हाला काय म्हणतील, आणि आता आम्ही कोणत्या तोंडाने लोकांकडे बघायचं, आणि आता आम्हाला काहीच करायसारखं नाही, असा जर आपण विचार करतात तर तुम्ही आणि मी विश्वासात कमी आहोत. आणि इथे असं लिहिलेलं आहे, त्यांनी, बघा वचन 40 वाचतो मी, इब्री 11:40, त्यांनी आपल्या वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले, देवाने ते अधिक चांगले, पहिल्यापेक्षा पण चांगले, शद्रक मेशक अबेदनको पेक्षा पण चांगले आता काम यांच्या हातून घडणार होतंय. आणि त्याच्याबद्दल असं लिहिलंय की या सर्वांच्या बद्दल विश्वासाविषयी अधिक चांगली साक्ष काय आहे की आपल्या वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमून ठेवलेलं आहे. बरा, पूर्वीच नेमून ठेवलेलं आहे. एक प्रियांनो, खरोखर आम्हासाठी, काही लोकांसाठी आपण अनेकदा म्हणतो, अरे काय बिचारा खूप दुर्दैवी व्यक्ती आहे, खूप कमी वयामध्ये तो गेला. आज मला आठवतं की 3 वर्ष अगोदर माझी पत्नी, तिला मी ॲम्ब्युलन्स मधून घेऊन चाललो होतो, आणि एकदम चांगली होती, ती चालत होती, आम्ही, ती स्वतः तयार झाली, ॲम्ब्युलन्स आली, कोरोना पॉझिटिव्ह ती पण होती, मी पण होतो, आणि रुबी हॉलमध्ये आम्ही तिला घेऊन जातो. आणि प्रवासाला आम्ही निघालो, छान गप्पा मारत होती, आणि थोडासा इथून आमच्या घरापासून, म्हणजे गुरुवार पेठला मी राहतो, तिथून रास्ता पेठपर्यंत गेली, आणि अचानक तिची जीवनाची धाव संपली. मला लगेच लक्षात आलं की ती आता मरण पावलेली. आम्ही दोघंच होतो ॲम्ब्युलन्स मध्ये, आणि माझ्या मांडीवरती होती, आणि तिने आपले प्राण सोडले. आणि प्राण सोडल्यानंतर मी देवाला धन्यवाद दिला, मी देवाला प्रेज द लॉर्ड म्हटलं. आता तुम्ही ना का वेळ आहे का हा माणूस? मी देवाला धन्यवाद दिला. आता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ही सिच्युएशन, ज्याला ऍक्शन रिप्ले म्हणतात, 20 वर्ष अगोदर हेच ऍक्शन रिप्ले होती. मी आणि माझी पत्नी दोघं ॲम्ब्युलन्स मध्ये चाललो होतो. ती प्रेग्नेंट होती आणि 7वा महिना पण पूर्ण व्हायला आला होता.
आणि कधी तिची डिलिव्हरी होणार होतं. पण अचानक तिला ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यामुळे तिला फिट्स आले आणि जे तिच्या शरीरावर मोठा म्हणजे अटॅक आलेला. ब्रेन स्ट्रोक आपल्याला माहिती आहे, ब्रेन म्हणजे सगळ्यात भयानक आहे. मी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली, तिला घेऊन चाललो आणि मग तिला डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. डॉक्टर म्हणे 48 आवर्स ऑपरेशन थिएटरमध्ये, कारण की आता जर दुसरा स्ट्रोक तिला आला तर नो हो. आणि त्यामुळे आता तुम्ही काय आहे, आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेत आहोत, परंतु आता जे काही आहे ते देवाच्या हातीमध्ये आहे आणि तुमचे सगळे नातलग तुम्ही बोलून घ्या. आणि मग दुसरा प्रश्न सेकंड होता की आता बाळ तर चांगलं आहे, 6 वर्षानंतर आम्हाला संतती होणार होती आणि आम्ही अतिशय प्रसन्न होतो, कारण की बहुत समयानंतर एक आशीर्वाद आमच्या घरामध्ये येत होता, जे आम्ही बहुत वाट बघत होतो. आणि तो वाट आता इथे डॉक्टर म्हणे आता तुमच्याकडे चॉईस एकच आहे, एक तर बाळ नाही तर मम्मी, दोघांपैकी एक तुम्हाला निवडायचं. आणि त्यामुळेच आम्ही दवाखान्याच्या समोर गुडघ्यावर प्रार्थना करतो. डॉक्टर म्हणे की आता आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देणार आहे, हाय डोस देणार आहे, कारण की आता मम्मी आई ही क्रिटिकल आहे. जेव्हा हाय डोस देणार निश्चितच त्या गर्भावर त्याचा परिणाम होणार आणि मग त्याची शक्यता संपणार आहे. परंतु दुसरं ऑप्शन जर तुम्ही निवड, तुम्हाला जर आई किंवा तुमची पत्नी पाहिजे, तर आता हा ब्रेन स्ट्रोकचा जो अटॅक आलाय त्यामुळे एक तर तिच्या किडन्या गेलेल्या आहे, किंवा तिला पॅरालिसिस अटॅक येईल, किंवा कायमच ती मतिमंद होऊन जाईल. आता तुम्ही हा ऑप्शन देखील निवडा तर हे पण धोके मी तुम्हाला पहिले सांगून ठेवतो. आता बघा, दोन्ही बाजूने आम्ही फसलो होतो आणि त्या समय मग आम्ही निर्णय त्वरित घ्यायचा. डॉक्टर म्हणे वेळ नाही, लगेच सांगा, कारण की दुसरा अटॅक आला तर मग काही करत नाही. आणि मग मी डॉक्टरने म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही आमच्या पत्नीला तिला रिपेअर करतो, तिला तुम्ही वाचवा. आणि मग त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केलं आणि बाळ तिथं मरण पावलं आणि त्याला अबॉर्ट करण्यात आलं. त्यानंतर मग तिला होश आला आणि ती म्हणे मला बाळ कुठे. आणि मग कठीण होतं, आपल्याला माहिती आहे की स्त्रियांसाठी की इतक्या वर्षानंतर एक मुलगा, आणि मुलगा आल्यानंतर तिला आईला खूप उत्सुकता असते की, आणि ती म्हणे की काय. मग आम्ही सांगितलं की आता तो नाहीये. ती म्हणे नाही मला त्याला बघायचं. डॉक्टर म्हणे प्लीज आता हे रिस्क नका घेऊ, एक तर तो ब्रेन अटॅक आहे, परत एक वर ते काही झालं तर आम्ही रिस्क नाही. ती म्हणे काही नाही, मला तिला बघायचं. आणि मग मी म्हटलं नाही, दाखवा तिला. आणि मग डॉक्टरने तिला दाखवलं आणि तिने त्याला बघितलं, पण ती रडली नाही. आणि तिने एकच म्हटलं, जेने दिले त्याने नेलं, धन्यतेचे नाव. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, धन्यतेचे नाव. आणि ही गोष्ट घडल्यानंतर मग तिचं सगळं काही कंटिन्यू झालं. आणि त्यानंतर न तिला पॅरालिसिस अटॅक आला, न तिला ब्रेन स्ट्रोक आला, नाही तिची किडनी फेल झाली. आणि बरोबर 20 वर्ष 20 इयर्स प्रभूने आणखीन एक संधी दिली, आणखीन एक संधी दिली. तिला जो मुलगा हवा होता, तिने तिचं नाव पहिलेच ठेवलं होतं की याला हर्ष म्हणणार आहे. आणि आज तो हर्ष इथे शूटिंग करत आहे माझ्यासमोर. बरोबर प्रभूने परत दिला, प्रेज द लॉर्ड. एक मुलगी पण दिली, एक मुलगा पण दिला. आणि मग 20 इयर्स पूर्ण झाल्यानंतर ऍक्शन रिप्लेस परत एकदा सुरू झालेला आहे. परत एक तर ॲम्ब्युलन्स आहे, परत आम्ही दोघं चाललेलो आहे, परत एक बार ती सिच्युएशन आहे. आणि त्या समय परत एक बार एक जीवन संपत आहे. त्या समय मी देवाला दोष देवाचे की देवाला गौरव देवाचा हे सांग. सगळ्यांना प्रश्न आहे, खरोखर हा समय आहे प्रियाने की आम्हाला राजा हिजकियाला तर 15 वर्ष वाढून दिले. म्हटलं राजा हिजकियापेक्षा पण तू जास्त आशीर्वादी ठरली माझी पत्नी, तिला 20 वर्ष देवा तू वाढवून दिलेले. आणि जर तू 20 वर्ष वाढवले तर हे देवा गौरवाची बाब आहे. तुझी इच्छा होती तो वर तिला तू ठेवलं, परंतु आज घेऊन जाते तरी आम्ही तुला धन्यवाद सांगतो. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला माहित आहे की देवानी जेवढं नियोजित केलेलं, आताच आपण वाचलेले, प्रत्येकासाठी एक धाव नियोजित केलेली आहे, प्रत्येकासाठी एक मरण नियोजित केलेलं आहे, प्रत्येकासाठी एक जीवन नियोजित केलेलं आहे. आणि ते मरणापर्यंत जाऊन संपतं. आणि ते मरण कधी येणार हे आम्हाला माहित नाही. आणि मरणापेक्षा दुःखद प्रश्न कोणाच्या जीवनामध्ये नाही. सगळ्यात जर दुःखद आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जर कठीण प्रसंग असेल तर काय आहे, मरण. आणि हे मरण जे आनंदाने स्वीकारतात त्यांचा भाग 2 आहे, पार्ट 2 आहे. तर जाऊया आपण पार्ट 2 कडे. आता इथे देखील आपल्याला एक जज दिसत आहे, एक अधिकारी दिसत आहे, आणि अधिकाऱ्याच्या समोर अशाच प्रकारचा गुन्हेगार दिसत आहे.
योहान कृष्ण वर्तमान 19वा अध्याय, आणि त्यामध्ये आपण पार्ट 2 कडे जाणार आहोत. कमी वेळात मी संपवण्याचा प्रयत्न करेल. 19वा अध्यायामध्ये जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये जरा पूर्ण अध्याय आता मी थोडा फास्ट घेणार आहे. पिलाताच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. परत एक बार एक राजा उभा आहे आणि त्याच्या समोर एक गुन्हेगाराच्या स्वरूपामध्ये एक व्यक्ती उभा आहे. शद्रक मेषक अबेदनगोचा पण काहीच गुन्हा नव्हता, कारण की जे त्या राजाला अपेक्षित होतं ते त्यांनी केलं नाही. इथे देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील काहीच गुन्हा नव्हता. जे त्या शास्त्री परुषीला अपेक्षित होतं, परंतु देवाला अपेक्षित होतं ते त्याने केलं. शास्त्रीय परुषी यांच्याकडे त्याने बघितलं नाही. आणि इथे आपण वचन वाचा 6वा वाचा 19:6 योहान. तुम्ही जाऊन याला वधस्तंभावर खेळा. राजा किंवा हा पिलात जो आहे, पायलट आहे, तो म्हणतो मला याच्या ठाई काही देखील अपराध दिसत नाही. मला त्याच्या ठाई काही देखील अपराध दिसत नाही. तुम्ही जाऊन याला वधस्तंभावर खेळा. हो प्रियांनो, हे जगामध्ये राहत असताना तुमचं आणि माझं चरित्र, आमचं कॅरेक्टर जे आहे ते विश्वासू आहे. आणि आमच्याकडे बघत असताना जगात अनेक लोक आमच्यावर आरोप करतील, परंतु त्यांना माहिती आहे ख्रिस्ती लोक परिश्रमी असतात, ख्रिस्ती लोक प्रामाणिक असतात, ख्रिस्ती लोक नेहमी स्वतःपेक्षा इतरांचं कसं भलं होईल यासाठी झटत राहणारे लोक असतात. ते भले तुम्हाला कोर्टात उभं करतील, भले तुमच्या हल्ले करतील, भले तुमच्या शाळेवर अटॅक करतील, भले तुमच्या हॉस्पिटलच्या कार्यावर अटॅक करतील, परंतु त्यांना आतून माहिती आहे ह्यांच्यासारखे प्रामाणिक लोक जगामध्ये कोणतेच नाही. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? ते तुमच्यामधून फॉल्ट शोधून काढू शकत नाही, कारण की आपली विश्वसनीयता ही जगाने आणि विशेष करून भारतीय लोकांनी तपासली आहे की जे कार्य ख्रिश्चनिटीने किंवा ख्रिस्ती लोकांनी केलं त्याला तोडच नाही. त्यामुळे मग आता तुम्हाला आणि मला जर धरायचं आहे तर मग जो जगाचा अधिपती सैतान आहे तो काहीतरी पॉइंट काढतो आणि तो पॉइंट येऊन जाऊन कुठे थांबतो? धार्मिक स्थळ. तिथेच येऊन आपली गाडी कुठेतरी थांबते आणि तिथेच तो तुम्हाला आणि मला परीक्षेत धरू शकतो. बाकीचे जे मुद्दे आहे तिथे आपण निरपराधी ठरतो. आपण निरपराधी ठरतो आणि पायलट जो आहे तो म्हणतो की याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. तेव्हा 9 आणि 10 वचन कृपया वाचा. यस, तो म्हणतो तू कुठला आहे? पिलात त्याला कोठडीत देतो, जवळ विचारतो जरा गपचूप, तू कुठलचा आहे? काय उत्तर देतो? शद्रक मेषक म्हणतो राजा तुला उत्तर देण्याचं आम्हाला काही देखील प्रयोजन दिसत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या बाजूने एक वकील आहे, त्याचं नाव देव आहे, परमेश्वर आहे, पवित्र आत्मा, तो उत्तर देईल. इथे देखील तो काही देखील उत्तर देत नाही. तो देवाचा पुत्र आहे, त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी बहुत काय होतं, परंतु तो गप्प राहिला. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे त्याने तोंड उघडलं नाही. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? 10 वचन फार महत्वाचं आहे, वाचा. यस, आता तेच इथे आपल्याला दिसतं. अरे मैं कुर्सी पे बैठा हूं, मेरे हात में पावर आहे. जर तू माझं ऐकत तर मी तुला सोडू नाही देत. जर तुम्हाला माझी बाजू किंवा मला योग्य प्रकारे तू उत्तर दिलं तर मी तुला सोडून देईन. आणि तू जर योग्य प्रकारे रिस्पॉन्स दिला नाही तर तू माझ्या हाते आज दंड भोगायची तयारी ठेव. माझ्याकडे पॉवर आहे, माझ्याकडे अथॉरिटी आहे, मी खुर्चीवर आहे, मी न्यायाधीश आहे, मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. सैतान म्हणतो ये दुनिया हमारी आहे, माझं राज्य जगाचा अधिकारी मी आहे. निश्चित येशू ख्रिस्त देखील ही गोष्ट स्वीकार करतो की सैतान हा जगाचा अधिकारी आहे आणि तो जगामध्ये कार्य करत असतो. आणि अनेकदा आमचे निर्णय किंवा आमच्या जीवनामध्ये होणारे हल्ले त्याला प्रमुख कारण सैतान हा असतो.
आणि त्याचे निर्णय आम्हाला आणि आमच्या घराला, आमच्या जीवनाला प्रभावित करत असतात. आणि इथे पिलात म्हणतो की तुला सोडण्याचा पण अधिकार आहे आणि तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार, म्हणजे तो खरोखर पावर. आणि एक लक्षात ठेव भाऊ, नुसतं मी नाहीये, मेरे पिछे ते सगळे ओरडणारे शास्त्री पुरुष तुझेच लोक आहे ते भाऊ, ते पण तुझ्याच विरोधात आहे. कोण आहे तुझ्या बाजूने? कदाचित त्याला माहित असतं, त्याला बोलता आला तुझे शिष्य पण तर पळून गेले. कोण आहे तुझ्यावर? कोणी नाही ना. तू शिष्य करून 3.5 वर्ष सेवा कार्य केलेले, ते 12 शिष्य तू गोळा करून फिरले आणि 70 ते 72 शिष्य ते झालेले आहे, ते पण नाही, सगळे पळून गेलेले. कोणी नाही आहे तुझ्या बाजूने. सत्ता पण तुझ्या विरोधात, सगळे काही आरोप पण तुझ्या विरोधात, तुझे लोक पण तुझ्या विरोधात, ज्याला तू यहुदी म्हणतो ते तुझ्या विरोधात, काही तुझ्या बाजूने नाही. परंतु मी तुला सोडू शकतो, मी तुला सोडू शकतो, पण मला तुला काहीतरी निश्चितच माझं तुला ऐकावं लागलं. तेव्हा 11व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याला हायलाइट करा, वाचा. आमेन. हे जगातले अधिपती, जगाच्या खुर्चीवर बसणारे लोकांनो, जगाचे 27 लोक, जगामध्ये वेगवेगळे पद भोसणारे लोक, जर वरून तुम्हाला जर अधिकार मिळाला नाही तर तुम्ही काही देखील करू शकत नाही, कारण की अधिकार देणारा तोच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो आमचा देव आहे, तो आमचा देव आहे, तो आम्ही त्याचा विश्वास ठेवतो, आम्ही त्याला फॉलो करतो. जगामध्ये कोणताही राष्ट्र असो, प्रत्येक राष्ट्रामध्ये एक सत्ता आहे, एक खुर्ची आहे, एक पद आहे, अधिकारी आहे, आणि प्रत्येकावर आज देखील येशूचीच सत्ता चालते. होऊ शकतं की सैतान अनेकदा त्यांचा ताबा घेतो आणि आमच्या विरोधात कार्य करतो, परंतु जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांना तो हात लावू शकत. योग याच्याकडे जातो, परमेश्वराच्या समोर जातो योबाला घेऊन. सैतान तो म्हणतो, अरे तू प्रोटेक्शन लावून ठेवलेलं आहे, तू 100 बाजूला ती कुंपण उभारलेला आहे, अरे कुंपण काढून तर बघ, हा तुझ्या तोंडावर तुला नाकारेल. परमेश्वर म्हणतो, अरे व्हेरी गुड, चलो अभी चॅलेंज आगे आहे. आता ह्या चॅलेंज मध्ये मी तुला म्हणतो की त्याच्या जीवाला काय करू नको, चल तुला वाटतं ते करून बघ. आणि केलं. आपल्याला ती स्टोरी माहिती आहे, मुलांना माहिती नाही योबची स्टोरी, की त्याचे मुलं बाळा गेले, त्याचे सर्व प्राणी आणि त्याची एसेट होते ते गेले, त्याचे मित्र त्याच्या विरोधात उभं राहिले, सगळं त्याच्या विरोधात गेलं, खरंही पडून गेले, काहीच राहिलं नाही. परंतु तरी देखील त्याने देवाच्या विरोधात एक देखील शब्द काढला नाही. तो म्हणतो, ज्याने दिले त्यांनी नेले, धन्य त्याचे नाव. आज माझ्याकडे जे पद आहे, आज मेंढर आहे, आज लेकर आहे, आज घर आहे, ते येशूमुळे आहे. प्रेज द लॉर्ड. तो आहे माझ्या बाजूला, बाकीच्या गोष्टी येत आणि जात राहतील, मला कशाची देखील पर्वा नाही. प्रेज द लॉर्ड. यस, हे आमचं दृष्टिकोन असायला पाहिजे. आमच्याकडे पद आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे बँक बॅलन्स आहे, आमच्याकडे शेती आहे, आमच्याकडे नोकरी आहे, हे सर्व गोष्टी जरी असलं तरी देखील लक्षात ठेवा, तो देव म्हणतो तुझ्यावर माझा अधिकार आहे. मी म्हणतो म्हणून तू जगतोय, मी आता ऑर्डर दिली की तुझं सगळं इथेच सोडून तुला निघावं लागणार आहे. त्यामुळे प्रियांनोही लक्षात ठेवा. मग सैतान बघतो की पहिली एक्झाम में फेल हो गया मी, मग दुसरी एक्झाम तो देतो की आता ह्याच्या जीवाला आता मी काहीतरी. अब्रामच्या आजूबाजूची परिस्थिती, योबच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला आणि बदलली देखील, काही फरक पडला नाही. यस प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे. आई आहे, वडील आहे, लेकरं आहे, पद आहे, नोकरी आहे, सर्व प्रकारच्या कम्फर्ट्स आहे, सर्व प्रकारची सोयी आहे, तर सगळं काही बरं आहे. आणि आपण म्हणतो वा खूप छान चाललं, खूप छान चाललं, सगळं काही चाललंय. यस, चांगली गोष्ट. प्रभू तुम्हाला देव विपुलतेने या सगळे कम्फर्ट आणि सगळ्या सुविधा देऊ. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ येशी देखील येणार आहे. सेक्शन 2 मध्ये देखील अनेकांना जावं लागेल. वेळ अनेकदा येते अशी की काही गोष्टी हळूहळू आमच्या जीवनातून जायला लागतात आणि त्याच समय तुमच्या आणि माझ्या धैर्याची, तुमच्या आणि माझ्या विश्वासाची परीक्षा होते. नॉर्मल आहे, सगळं काही चांगलं व्यवस्थित. बाळक साहेब या, जेवणाला या, प्रार्थना करा, कारस्तुती सगळं काही चाललेले आहे. आम्ही पण चर्चला येऊ, आम्ही पण प्रार्थना करू, सगळ्या ऍक्टिव्हिटी. जसंच एक 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 गोष्ट निघायला लागते ना, माणूस हळूहळू
अब काय चर्चा यायचं साहब, परिस्थिति बहुत कठिन हो गई है। अभी घर में खाना भी पकाना पड़ता, अभी रोटी भी बनानी पड़ती, घर भी देखना पड़ता, हॉस्पिटल भी लेके जाना पड़ता, पैसा भी कमाना। आपण बदलायला लागतो, कारण की परिस्थिती बदलली की आपल्याला बदलावं लागतं आणि आपण म्हणतो हालात के हिसाब से बदलना पड़ता। आणि हालात के हिसाब से जे बदलतात याचा अर्थ हा आहे की आपण हालात बनाने वाला, परिस्थिती निर्माण करणार, परिस्थितीवर नियंत्रण करणारा देवावर विश्वास ठेवत नाही। आणि त्यामुळे आपण परिस्थिती हिशोबाने जगतो। योबाच्या जीवनामध्ये हेच घडलेलं आहे। परिस्थिती विपरीत झाली, जेव्हा त्याच्या शरीरावर आपल्याला जसं अटॅक झाला, त्याचं शरीर फोडाने भरलेला आणि तो वेदनेमध्ये आहे, तेव्हा तिची जवळची एकच उरलेली जवळची होती बायको। बायको देखील बघत होती आणि ती म्हणते, अहो काय देव देव देवाला सत्व धरून काय करा आता तुम्ही, देव सोडा आणि देव देव देव। आता आपल्या घरामध्ये अनेकदा हेच आपल्याला ऐकायला मिळतं, अरे बस बस देव देव देव, काय दिलं तुमच्या देवाने? हा, हे सगळं काय दिसत नाही काय म्हणतात चर्चला जा मंदिराला, नाही तर आम्ही काय कशाला जावं? हा, देवाला दिसत नाही का माझी परिस्थिती किती खराब आहे, माझा प्रश्न अनेक आहे, आणि तरी तुम्ही म्हणता देव देव करा। आणि अनेकदा पती याच्याबद्दल उद्या बोलणारच आहे मी, आहे ना, शिबिरला आहेत ना सगळे लोक। हा, आपण अवश्य यावं, जे पती पत्नीने त्यांनी देखील यावं, तरुण लेकरांनी देखील यावं, कारण की सर्वांसाठी ते महत्वाचं आहे। उद्याचे 3 तास आहे, तर मला भरपूर बॅटिंग करायला मिळेल। पाळक साहेब बरोबर आहे ना? पाळक साहेब म्हणतील आज जरा कमी बॅटिंग करा, उद्या भरपूर करा बॅटिंग, हरकत नाही। माझ्या होम ग्राउंड वर आहे आणि मी मोठी इनिंग खेळणार आहे, 4 डे मॅचेस येते। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, अनेकदा आमचे जे जवळचे लोक, ज्याच्यावर आम्ही भिस्त ठेवतो, ज्याच्यावर आम्ही प्रीती करतो, ते आमची साथ तोडतात, तेव्हा आमच्यासाठी फार परिस्थिती कठीण होते। कारण की आपल्याला कुठेतरी वाटतं सगळ्यांनी सोडलं तरी माझी बायको मला सोडणार, सगळ्यांनी सोडलं तरी माझा नवरा मला सोडणार, परंतु अनेकदा आपण विसरत नाही, सर्वांनी सोडलं पण माझा देव मला सोडणार नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यस, आपण आपल्या पत्नीपेक्षा, पतीपेक्षा, लेकरांपेक्षा देवावर भिष्ट ठेवा, कारण की वचन आम्हाला सांगतं की स्त्रीला कदाचित ताण्याला बाळाचा विसर पडेल काय, कदाचित पडेल, परंतु मी कधी तुला विसरणार, मी कधी तुला विसरणार। यस, तो असा पिता आहे जो तुम्हाला आणि मला कधी विसरणार नाही। इथे ती पत्नी म्हणते मरा, कदाचित ती चांगल्या भावनेने म्हटले असेल, कारण की अनेकांच्या आम्ही घरी जातो आणि मग वृद्ध असतात ते आणि खूप थकलेले असतात, आणि मग आम्ही प्रार्थना जातो, मग ते म्हणतात पाळक साहेब जरा इकडे या ना जवळ, तर मग म्हणतात काय प्रार्थनेला आले ना, आता एक प्रार्थना करा, सोडू द्या, आता जाऊ द्या, किती दिवस बिचाराने बिछाण्यावर राहायचं, आता अशी प्रार्थना करू, जगू द्या, बघू द्या, आता म्हणा बस झालं, घे प्रभू आता तिला वर, घे प्रभू आता त्यांना वर, बरोबर आहे ना? अनेकांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होऊन जातात की आम्हाला ते स्वतःच म्हणतात की आता हीच प्रार्थना करा, जाऊ द्या, सुखासुखी जाऊ द्या, किती हाल सहन केले, किती प्रश्न प्रॉब्लेम आले, बस झाला, आता जाऊ द्या तिला एकदाच, सुखासुखी गेली ना, आम्हालाही समाधान वाटणार, ती किती हाल सहन करणार। यस, कदाचित योबच्या पत्नीला ते हाल बघून आपल्या नवऱ्याची परिस्थिती बघून कदाचित वाटलंही असेल की बिचारा किती हाल सहन करतो, किती अपेष्टा सहन करतो, देवासाठी एवढं सहन करायचं, परंतु तो एकच डायलॉग मारतो सारखा, ज्यांनी नेलं त्याने नेलं, धन्य त्याचं नाव, हेच त्याचे मंत्रच जपत राहतो। हा वेडा झालेला आहे आजारपणा, याच्या शरीरात स्किन डिसीज तर झालेला आहे, मेंटली पण झालेला दिसतोय हा। आणि अनेकदा तुम्हाला आणि मला लोक, समाज तुच्छ लेखतात, आणि आपल्याला ही गोष्ट दिसते प्रियांनो, ही गोष्ट आम्हाला दिसते की अनेकदा परिस्थिती आमच्या विरोधात गेली, कदाचित आम्ही मरण पाय परिस्थितीमध्ये जातो, परंतु देवाने योबासाठी ही बाब सैतानाने नियोजित केली होती की देवाने नियोजित केली होती? सांगा। देवाने आज्ञा दिली तरच तो हात लावू शकला, देवाने तर नो म्हटला असता तर तो हात लावू शकला असता का? तो कुठे गेला? देवाच्याकडे परमिशन मागितली की देवा, तू म्हणतो ना हा फार धार्मिक आहे, ही फार धार्मिक आहे, हे कुटुंब फार देवात चालतं, तर आता मला परमिशन दे, याच्या जीवनामध्ये मला टेस्ट आणि प्रॉब्लेम टाकायचे आहे।
आणि देव काय म्हणतो, तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे मी तुझी परीक्षा घेणार. आणि हे लक्षात ठेवा, देवाला आपली कॅपॅसिटी, आपले क्षमता ही माहित आहे आणि प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे हे देखील त्याला माहित. परंतु देवाला हे देखील वाटतं की क्षमतेच्या पलीकडे नव्हे तर क्षमतेमध्ये तरी निदान यांनी लढावं, यांनी माझ्या बरोबर, माझ्या विश्वासाबरोबर निश्चितच सावध राहून त्यामध्ये टिकावं. येशू ख्रिस्त आता तिथे उभा होता आणि येशू ख्रिस्तावर जेव्हा इथे आरोप प्रतिरोप लावत होते, येशू ख्रिस्त शांत राहा, येशू ख्रिस्त काही देखील बोलला नाही. आणि आताच आपण वचन वाचलेलं आहे की तो म्हणतो की आपल्याला वरून अधिकार देण्यात आला नसता तर तो माझ्यावर चाललाच नसता, म्हणून ज्याने मला स्वाधीन केले त्यांचे पाप अधिक आहे, त्यांचे पाप अधिक आहे. ज्यांनी कोणी स्वाधीन केलं होतं सांगा, येशू कोणी स्वाधीन केलं होतं? तेच लोक होते ना, शास्त्री आणि परुषी जे होते, जे नियमशास्त्राला मानणारे होते आणि ते म्हणतात हा नियमशास्त्र मोडणार आहे, त्यांनीच त्याला साथ. आणि आपल्याला माहित आहे त्यांना जे शासन मिळालेलं आहे ते किती महाभयंकर. आजपर्यंत बिचारे नॉर्मल जीवन जगू शकत नाही यहुदी इस्रायली लोक. आज पण त्याची परिस्थिती बघा, चौबाजूने ते घेरलेले लढत असते बिचार. कारण की त्यांनी काय केलेलं आहे, मसीहा ज्याची ते वाट बघत होते त्याला मृत्यूच्या आणि निश्चितच वधस्तंभाच्या स्वाधीन केलेलं होतं. परंतु तरी देखील देव काय म्हणतो, माझ्या देवाने ऑर्डर दिल्याशिवाय कोणी देखील असं कार्य करू शकत नाही. पिलात हे तू ओळख, हे तू ओळख. आज मी परत एक बार आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर तुम्ही विश्वासू आहे, अविश्वासू बद्दल नाही बोलत आहे, कारण की आपण इथे बसलेले प्रत्येक पण बिलीवर आहोत, विश्वासणारे. प्रत्येकाला वाटतं ना येशू मला चालवतो, येशू माझा मेंढपाळ आहे, येशू माझ्या घराचा निश्चितच पिता आहे आणि तो मला चालवणार आहे. प्रत्येकाला विश्वास आहे. त्यामुळे तुमचं माझं जीवन, कुटुंब, संसार हा त्याच्या हातामध्ये आहे आणि सैतान तुम्हाला आणि मला काही देखील करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. काही देखील करू शकत नाही. आणि जेव्हा तो करल याचा अर्थ काही परिस्थिती आली तर ह्याला देवाने ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे तो करू शकतो. आणि जर करू शकतो तर याचा अर्थ देवाला काय अपेक्षित आहे आपल्याकडून सांगा, काय अपेक्षित काय आहे देवाला? देवाला हेच अपेक्षित आहे की सैतानाच्या समोर घाबरू नका, बोलू नका, येऊ द्या प्रॉब्लेम, समस्या, पण एक दिवस समय येईल की परीक्षा संपतील, त्यानंतर तुम्हाला एक जो अवॉर्ड मिळणार आहे, तो रिवॉर्ड मिळणार आहे, तो फार मोठा असणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, कारण की तुम्हाला मोठे अवॉर्ड्स, मोठे बक्षीस देण्यासाठी देवाने पूर्व नियोजन करून ठेवलेलं आहे. ते नियोजन तुमच्या जन्मात, मातेच्या गर्भात असतानापासूनच नियोजन चालू झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मी या संडे स्कूलच्या लेकरांना इथे बघत असताना त्यापैकी अनेक संडे स्कूलचे लेकर असे असतील की ज्यांच्यासाठी देवाचं पूर्व नियोजन आहे की येणाऱ्या दिवसामध्ये यांच्याद्वारे एक महान मोठी सेवा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. या मंदिरामधून ज्या प्रकारे मी एक सेवक म्हणून आज उभा आहे, तसे अनेक सेवक प्रभू उभे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज सन्मानी पाळक साहेब जे आपल्यामध्ये आहे त्यांना प्रभूने नियोजित केलेलं होतं. अनेक वर्ष पाळक साहेब आणि पाळकीनबाईंनी प्रार्थना केलेल्या आहे आणि त्या समय अनेक ट्रायल, अनेक समस्या, अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितीतून गेलं आणि मग योग्य समय आला, पाळक साहेबाला या चर्च मध्ये देव घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आज आपण सर्व आशीर्वादित असे लोक आहे. आज या कमिटीमध्ये बसलेले अनेक जण आहे ज्यांची देवाची योजना होती की मराठी अलायन्स चर्च मध्ये या सर्व व्यवस्थापनासाठी जे लोक मला निवडायचे ते लोक हे आहेत आणि त्यामुळे ते आलेले आहेत. आज संडे स्कूलचे टीचर जे आहेत ते इथे उभे आहेत आणि लेकरांना शिकवत आहे. जे बायबल वुमन्स आहे जे घडवत आहे, जे इथे बायबल स्टडी घेणारे ते शिकवत आहे. ही देवाची योजना आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची योजना जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होते प्रियानो, तर त्याच्यासाठी तुम्हाला मोल द्यावा लागतो. फुकट काही मिळत नाही. लाडकी बहिणा वगैरे इथे काही चालत नाही. इथे देव फुकट काही देत नाही. त्याचा मोल प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर दिलाय आणि आम्हाला जर बक्षीस मिळवायचं आहे तर आम्हाला देखील काही ना काही मोल द्यावं लागणार आहे जगामध्ये.
आणि जर आपल्याला काही न करता पुढे जर विजय प्राप्त करायचा आहे तर मला सांगू द्या, मग तुम्हाला तडजोड करावी. काय करावं लागणार? काय करावे लागणार? उद्या संध्याकाळी अवश्य या, कारण की माझा पूर्ण संदेश तडजोडवर आहे. उद्या संध्याकाळचा विषय आहे तडजोड, की मनुष्य कशा प्रकारे तडजोड करतो आणि तडजोडीमुळे तो दुधामधाच्या प्रदेशापासून वंचित राहतो. आणि ते आज उद्या आपण बघणार आहोत. आणि मग जेव्हा तो एक संधी घेते, 12 वचन 19 अध्याय आणि 12 वचनामध्ये पिलात त्याला सोडवण्याची खटपट करत होता. पिलाताला कुठेतरी वाटलं की मी जो आहे रोमन सत्तेवरचा एक राजा आहे आणि अधिकारी आहे, निर्दोष मला हा स्पष्ट दिसत आहे, आणि निर्दोषाला अशा प्रकारे दंड, आणि हा नुसता दंड नाहीये, हा अपराधाचं मरण आहे, ते पण छेतू आणि अतिशय निंदनीय असं मरण आहे, हे त्याला मिळता कामा नाही. यासाठी तो खटपट करत राहिला. मागून तिची बायको पण येऊन म्हणते, अरे ह्याच्याबद्दल तू काय मध्ये पडू नको, कारण की स्वप्नामध्ये देवाने मला खूप ज्याच्याविषयी छळलेला आहे. म्हणजे देवापासून पण त्याला एक इशारा बायकोपासून मिळत होता. तिकडे बायको म्हणत होती मरून जा, इकडे ही बायको म्हणत सोडून द्या. बायको पण खूप चांगल्या काम करतात, या लक्षात ठेवा. त्यांना देखील असे विजन येतात, स्वप्न मिळतात, यासाठी की पतीचं कल्याण व्हावं, पतीचं भलं व्हावं. प्रेज द लॉर्ड. हा, त्यात उद्या आपण आहोत 3 तास त्याच्यामध्ये विचारच करणार आहोत, हरकत नाही. तर मला सांगण्याचा अर्थ आहे की पत्नीने पण सल्ला दिला, परंतु दबाव, प्रेशर, लोकांचं प्रेशर होतं. लोक काय म्हणत होते, जर तू त्याला सोडले तर तू कैसरचा मित्र नाही, आणि मग दंगल होणार. दंगल होण्यानंतर अनेक लोक मरणार, माझी खुर्ची धोक्यामध्ये येणार. त्यापेक्षा एक व्यक्ती मेला तर काय फरक पडतो, माझा कोणता घरचा माणूस आहे, मेला तर मेला, जाऊ दे, मरू दे. दंगल होई, माझी पोस्ट जाईल, माझी खुर्ची जाईल, जाऊ द्या बाबा, तुमचे लोक आहे, हात धुतो मी, सांभाळा. आणि असं म्हणून त्यांना काय केलेलं आहे, कोणाच्या हाती, शास्त्री पुरुषाच्या हाती दिलं की जा त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर जाऊन खिळा. हो प्रिया, ही सुरुवात आहे. अनेकदा आमचे लोक आम्हावर आरोप करतात. यहुदी, शास्त्री, परुषी हे सर्व ज्ञाते लोक होते. येशू ख्रिस्त नेहमी नियमशास्त्रातून बोलत होते. काय माझ्याबद्दल लिहिलेलं आहे तो स्पष्ट करत होता. त्यावरून स्पष्ट दिसत होतं, जे चिन्ह चमत्कार घडत होते, आंधळ्यांना दृष्टी मिळत होती, बहिरे जे होते ऐकू लागले होते, लंगडे हे चालत होते, त्याचप्रमाणे भूत हे निघत होते, त्याचप्रमाणे आम्हाला मेलेलं देखील जिवंत होतं. या गोष्टी तर स्पष्ट सांगत होते की ह्याच्या ठाई देवाचा आत्मा म्हणजे तो याजक आणि संदेष्टा तर आहेच आहे. परंतु तरी देखील हे लोक का विरोधात गेले? कारण की तो येशू जो आहे तो त्यांच्या चुका उघडकीस आणत. अनेकदा चुका उघडकीस आलेले पण लोक आवडत. खरं बोललं तर कोणाला राग येतो? खरं बोललं तर कोणाला राग येतो? सख्या आईला पण राग येतो, है ना? बरोबर आहे काय? अशी म्हण आहे. मी हिंदी भाषिक आहे, परंतु काय काय म्हणी येतात मला. खरं बोललं तर सख्या आईलाही राग येतो. म्हणजे ही बाप इथे येशू सत्य जगाच्या समोर उघडकीस आणत होता, परंतु नुसतं सत्य उघडकीस आला म्हणून नाही, तर देवाची योजना तिथे कार्य होती की अनेकांसाठी, जगासाठी त्यांनी आपले प्राण त्या वधस्तंभावर द्यावे, यासाठीच त्यांनी जन्म घेतला होता. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्याकडे बघून म्हणतो, हा पहा जगाचा पाप हरण करणारा. यस, जन्मताच तो जगाचा पाप हरण करणारा पोकरा म्हणूनच जन्मला. आजच ज्ञानोदेश संपादकांचा मला फोन आला सकाळी, पाळ्यातल्या खूप सुंदर तुम्ही ख्रिसमस मध्ये लेख दिलेला आहे, आम्हाला खूप आवडलेला आहे. आणि तो विषय हाच आहे, ख्रिसमसच्या दिवशी बदलेला पोकरा. हरकत नाही, तो विषयांतर मी करत नाही. तर आपण जाऊया आता. विषय हा आहे की येशू ख्रिस्त जगाचा राजा होता. एक दिवस तो सिंहासनावर बसणार आहे, एक दिवस तो सिंहासनाच्या वरून न्याय करणार आहे. एक राजा समोर दुसरा राजा उभा, एक राजा समोर दुसरा राजा उभा. आणि आता मला सांगा की कोणता राजा जिंकला आणि कोणता राजा हारला? पिलात हा जगाचा राजा आहे,
तर येशू हा देखील जगाचा राज, परंतु तो निर्माण करता देखील आहे. इथे आम्हाला काय दिसतं, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं तर सर्वांना वाटलं अरे हो गई हमारी योजना, झालं आमचं प्लॅनिंग यशस्वी. जो व्यक्ती आमच्या विरोधात आहे त्याला आम्ही खलास केलं. आता काही प्रॉब्लेम नाही, आता सर्व काही आम्हाला जे हवं ते मिळालेलं आहे. कारण की जेव्हा जेव्हा तो अशा प्रकारचे प्रयत्न करत होता येशू, तेव्हा त्याचे विरोधक त्याला संपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज त्याला यश मिळालं होतं. यश त्याला नव्हे, सैतानाला यश मिळालेलं होतं. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याच्या मागे सैतानाची ही इच्छा होती की याला संपवा, म्हणजे देवाचं राज्य जे या जगामध्ये प्रस्थापित करणार आहे तो प्रस्थापित करू शकणार नाही, आणि देवावर माझी सत्ता चालणार आहे, माझी सत्ता. आणि असं जर बघितलं तर आता ही योजना यशस्वी होणार होती. कारण की वधस्तंभावर येशू ख्रिस्त आता टांगल्यानंतर मरण पावणार होता. आम्ही देखील अनेकदा म्हणतो अरे क्या मर गया तो उसके बाद क्या. यस, अनेकदा आमच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी निर्माण होती की आता परत फिरण्याचा मार्ग उरत नाही. आता आपल्याला माघार फिरण्याचा मार्ग नाही, आपल्याला वाटतं आता कोई नो चान्स, नो होप, आता आपण परत फिरू शकत नाही. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, जिथे सर्व मार्ग संपतात तिथे येशूचा मार्ग सुरू होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जिथे सर्व होप संपतात, सर्व आशा संपते, सर्व आपली विचार, तिथे डॉक्टर संपतात, तिथे पैसा संपतो, तिथे धन संपतं, तिथे येशू आणि येशूचं कार्य आरंभ होतं. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा लोक म्हणतात की पास्टर साहब इतने सालों से प्रेयर कर रहे, कुछ फायदा नहीं हो रहा, कुछ फायदा नहीं हो रहा, कुछ अच्छा नहीं हो रहा. वो देखो वो कल का आया, वो अच्छा होके चले गया, इसको चंगाई मिल गई, उसको बरकत मिल गई, हमारा कुछ भला ही नहीं हो रहा. आणि मग हा प्रश्न आमच्या जीवनामध्ये अनेकदा निर्माण होतो की का देव आमची इतक्या वर्षांपासून परीक्षा घेते, का देव आम्हाला वर्षानुवर्ष पिडत आहे, छळत आहे, का देव आमची प्रार्थना ऐकत नाही, काय आमच्यामध्ये चुका आहे, काय आमच्यामध्ये दोष आहे. आणि इथे आपण धरले जातो. प्रत्येकाला वाटू लागतं की या अर्थी माझी प्रार्थना ऐकली जात नाही, ज्या अर्थी माझं काही भलं होत नाही, म्हणजे मी फार मोठा पापी आहे. मी माझी प्रार्थना ऐकली जात नाही म्हणजे मी योग्य प्रकारे प्रार्थना सादर करत नाही, किंवा बाळकसाहेबांमध्ये दमच नाही की त्यांच्या प्रार्थना ऐकत नाही. आणि असे आपण निष्कर्ष काढतो. आणि हे निष्कर्ष सैतानापासून, हे निष्कर्ष कोणापासून असतात? देवाची योजना, देवाचा समय प्रत्येकासाठी नियोजित आहे. आणि ते नियोजित समयामधून आपण जेव्हा वाटचाल करत आहोत, आपण धैर्याने आणि विश्वासाने वाटचाल, ही दोन फार महत्वाची गोष्ट आहे. येशू धैर्याने, शद्रक मेशक अबेदनगो धैर्याने उभे होते. थोडं हे घाबरलेले होते का ते? नाही नाही नाही, मेरे को छोडो, मेरे को छोडो, मेरे बाल बच्चे मेरे, असं काय म्हणत होते का ते? नाही. ते पण तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही काहीच बोलणार नाही, आम्ही देवाच्याकडे प्रार्थना पण नाही करणार. येशू ख्रिस्ताने तर प्रार्थना केली, झालाच हा प्याला टळून जाऊ दे, परंतु माझी नव्हे तर त्यांनी देखील म्हटलं की यस परमेश्वर तुझी इच्छा ज्याच्यासाठी मला पाठवलं ते पूर्ण होते. शद्रक मेशक अबेदनगो म्हणतो तुला जे करायचं ते कर, आम्हाला माहिती आमचा देव काय करणार. यस प्रियांनो, हे गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार ही गोष्ट लक्षात ठेवा की मृत्यूच्या क्षणामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त उभा आहे किंवा आम्ही सर्वजण उभे आहोत, एक गोष्ट लक्षात ठेवा, अद्याप देखील देवाचं नियंत्रण तुमच्यावर आहे आणि तुमच्या घराण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. मरल्याने मेल्याने घराणे संपत नाही, परंतु जो व्यक्ती मरत असताना विश्वासू मरण स्वीकारतो तो पूर्ण घराण्याला आशीर्वाद देत जातो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे की आई वडील, मम्मी आणि डॅडी, तुमचं विश्वासू जीवन, योबाप्रमाणे प्रार्थनाशील जीवन जेव्हा तुमच्या मुलाबाळांच्या समोर तुम्ही ठेवणार, तुम्हाला लॉस नाहीये. कदाचित तुम्हाला पैसे सोडावे लागतील, कदाचित तुम्हाला नाईट अलाउन्स सोडावा लागेल, कदाचित तुम्हाला ओव्हर टाइम सोडावा लागेल, कदाचित तुम्हाला काही समय, परंतु तुम्ही लॉस मध्ये नाहीये. परंतु तुम्ही म्हणाल की मला मुलाला ट्युशन लावायचं, मला क्लास लावायचं, मला इकडे शिकवायचं, मला इंजिनियर करायचं, मला नीट लावायचं, मला मेडिकल, खूप पैसा जमा करतो, पैसा 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 गोळा करतो. आणि त्यामुळे मुलांना तुम्ही जा, बायको तू जा, मी पैसा कमवल, घाम गाळल. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, घाम गाळण्याने, पैशाने करिअर बनत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहेत. तुमचं आणि माझं करिअर ते येशूच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड.
येशूच्या हातामध्ये आहे, त्यांनी तुम्हाला निवडलेले. त्यामुळे चांगलं काय आहे, यश काय आहे, आशीर्वाद काय आहे, त्याच्या हातामध्ये आहे. आणि जर तुम्ही त्याला जीवनामध्ये प्राधान्य देतात तर मला सांगू द्या, तो देखील तुम्हाला प्राधान्याने उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही त्याला प्राधान्य देतच नाही आणि एक दिवस अचानक उभे राहतात की पास्टर साहब आप मेरे लिए प्रार्थना करें. पास्टर साहब तुम कौन है भाई, कभी चर्च तो आतेच नहीं, कभी मीटिंग में कभी दिखे नहीं मेरे को, अभी अचानक कैसे. नहीं पास्टर साहब वो अभी पुरानी बातें छोड़ दो, अभी इसके बाद ना हमेशा मैं आने वाला, आप तसंच प्रार्थना करा. आणि अनेकदा अशा प्रकारे ते बाळकांना ब्लॅक काय करतात आणि ते म्हणतात की अरे करो करो कुछ तो भी करो बाळक साहेब. आम्ही म्हणतो ठीक आहे बाबा आम्ही करतो, येशील ना तू. हो लिख के देता, स्टैम्प पेपर के ऊपर लिख के देता, पर ये प्रॉब्लम से छुड़ाओ, ये प्रॉब्लम से बाहर निकालो. निश्चित देव आम्हावर प्रीती करतो, आम्हावर प्रेम करतो. अनेकांनी असं केलं आहे. इथे बसलेले अनेक जण असतील ज्यांनी अनेकदा आपल्या जीवनामध्ये कमिट केलं असतं की असं जर झालं ना मी असं करेन. मला आज पण आठवतो, इथे ही जागा आहे, ही जागा आहे आज पासून जवळजवळ 32 वर्षाअगोदर इथे एक कन्व्हेन्शन चालू होतं. आणि कन्व्हेन्शन सुरू असताना अनेक वक्ते इथे आले होते. माझी जागा ही खिडकीतली 3रा बेंच आहे, ती माझी जागा होती. आणि मग मी इथे बसलो होतो, विश्ववाणीचे ते सेवक होते. आणि संपल्यानंतर त्यांनी म्हटलं की आता मी ऑल्टर कॉल देतो. काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे आणि ते आपलं जीवन प्रभूला देऊ इच्छितात. त्यांनी कृपया पुढे यावं, त्यांनी कृपया पुढे यावं. आणि मी तिथून पुढे आलो, इथे गुडघे टेकले आणि म्हटलं मी प्रभू तुला कमिट करतो की मी माझं जीवन तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हेच आहे, ही जागा आहे, ते बेंच आहे. आणि काही लोक माझ्यावर हसले, अरे क्या ऐसा बोला तो क्या एकदम इमोशनली एकदम जाने का क्या, अरे खुदा को फंसाओ मत यार, तुम धोखा मत दो. हाँ हाँ तुम धोखा मत दो, तुम क्या लायक है क्या, हम तुमको पहचानते, तुम कुछ नहीं हो, धार्मिक वीर में कुछ नहीं, तुम्हारे घर में भी माहौल नहीं, क्या तुम कुछ नहीं करने वाले, क्या धोखा दे रहे सबको. आता मी काय बोलणार. आपण सुरुवातीला नाही, ती फॅक्ट आहे तर फॅक्टच आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते लोक बोलतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण देवाला कधी देखील फसवू नये. जर आपण खरोखर देवाला आपलं जीवन, आपलं काहीतरी देण्याचा जर निर्णय घेतलेला आहे, जर आपण अनेकदा नवस पण म्हणतो, तर ते अवश्य फेडावं, ते अवश्य पूर्ण करावं, ते पूर्ण करावं. यासाठी की ती कॉलिंग जी आहे ती देवापासून तुम्हाला प्राप्त झाली आणि तुम्ही देवाला फसवू शकत नाही, कारण की देवाने तुम्हाला निर्मितच त्या कॉलिंग साठी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो समय आलेला असताना पवित्र आत्मा तुम्हाला बोलणार आहे की आता तो समय आलेला आहे, तुला उठायचं आहे आणि तुला जायचं आहे आणि तुला सर्व लोकांच्या समोर सांगायचं. अनेक जण गपचूप सांगतात, किसीने देखा क्या, देखा असं नाही. सर्वांच्या लोकांच्या समोर होऊ द्या सगळा कार्यक्रम, यासाठी की उद्या मागे फिरले तर लोक म्हणते ये तो बहुत कर रहा था, देखो कुछ नाही. होऊ द्या, तमाशा होऊ द्या. परंतु लोक जेव्हा बघतील की खरोखर हा व्यक्ती पुढे गेला, तर पुढेच गेला, मागे परत आलाच नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, हे फार महत्वाचं प्रियांनो. कोणतं चर्च आहे, कोणतं मंदिर आहे, कोणी बोलवलेलं आहे, कोणीची प्रार्थना होती, कोणाची प्रार्थना होती, कोणतं तारीख होते, हे विचारण्यात काही अर्थ नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा, देवाने मला बोलवलं आणि तो व्यक्ती मी आहे. प्रेज द लॉर्ड. दोनच गोष्टी आपण लक्षात ठेवा, की तो व्यक्ती मी आहे आणि देवाने मला बोलवलेलं आहे. ती जागा कोण आहे, काही असो, तर येशूचं मंदिर होता. त्या मंदिरातून जेव्हा आपण आपल्या प्रकारे देवाला समर्पित होतो, मला सांगू दे प्रियांनो, देव अद्भुत असं कार्य करतो. इथे आपल्याला दिसतं की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं आणि त्याने काय केलेलं, स्वतःला समर्पित केलं. राजा नबुकदनेस्सर देखील म्हणतो की ह्यांनी काय केलेलं आहे, स्वतःला अग्नीमध्ये काय केलेलं आहे, समर्पित करून दिलेलं आहे. हे लोक नुसते फेकायचे म्हणून फेकून दिले गेले नाही, त्यांनी स्वतःला अग्नी समर्पित केलं. त्यामुळे त्यांचा देव त्यांना वाचवण्यासाठी बाहेर आले, तो प्रकट झालेला आहे. आज जेव्हा तुम्ही स्वतःला देवाच्या हाती, तुमच्या घराला, तुमच्या परिस्थितीला, तुमच्या सिच्युएशनला देवाच्या हाती समर्पित करता, देव 100% उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
कारण की देवाला हे आवडतं. तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुमचे सत्कृत्य तो बघत आहे, जग बघत आहे आणि त्याच्याद्वारे स्वर्गीय देवाचा गौरव होत आहे. हे देवाची इच्छा आहे. आणि आज प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा आपण आपलं जीवन आपले पाप पदरी घेतो, तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तुम्ही किती पापी असले तर तुमच्या अधर्म आणि पापांची तो क्षमा करेल आणि तुम्हाला त्या सर्व अधर्मापासून सोडवल. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. आणि यासाठी एक वचन आपण वाचूया आणि मग मी संपवतो, कारण की उशीर झालेला आहे. आणि त्यानंतर आपण एक वचनाकडे जाऊया आणि ते वचन मी वाचायला लागतो आणि आपण त्यामध्ये जाऊया. फिलिप्पीकरास पत्र 4ा अध्याय 13 वचन. संत पौलाने एक फार खूप सुंदर स्टेटमेंट केलेलं आहे, कोटेशन आहे त्याचं किंवा वचन आहे. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 13. मला जो सामर्थ्य देतो, कोण देतं सामर्थ्य मला? मला कोण सामर्थ्य देतो? देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो त्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास. आता काही लोक जे असतात ते फार ओर धार्मिक असतात. मी एक व्यक्तीला बघितलं, तो चांगल्या पदावर म्हणजे रेल्वेत होता, डिझेल शेड मध्ये काम करायचं. तर ओळखतात त्यांना, मी नाव नाही घेणार. आणि तो गेला की लोकांमध्ये प्रीचिंग करायचं. आणि मग प्रीचिंग करत असताना मग ते लोक म्हणायचे, हो आप डिझेल सेट में रेलवे का पगार देते हो, रे प्रभु यीशु 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 आप लोग करते, तो यीशु से पगार लो, फिर इधर काय को काम करने का, उधर दूसरी जगह काम करो. इधर रेलवे से पगार लेते रेलवे का काम नाही, हमारे यीशु ने बोला है सब जगह जाके सुवार्ता सांगा, सब जगह सुवार्ता सांगा. आणि मी ते करतो. हो प्रियांनो, तुम्हाला देव सामर्थ्य देतो याचा अर्थ नाही का अधिकारची गचंगडी पकडायची. तेरे कुर्सी मेरे खुदा ने दिए, जो मैं बोलेंगे वही सुनना पडेगा, असं म्हणू का आपण? म्हणू चालेल का? ऐकून घेतील का लोक? आपल्याला माहिती ती खुर्ची त्याला दिलेली, परंतु आपल्याला तो खुर्ची देणारा देव तो माझ्यामध्ये ते त्याला दाखवायचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी नॉन ख्रिश्चन मध्ये अनेक लोकांमध्ये काम केलेलं आहे. माझे अधिकारी, माझे मॅनेजमेंट, जेव्हा मी त्यांच्या समोर उभा राहतो बसायचे नाही, खुर्चीवर उभं राहायचं. म्हटलं तुम्ही अधिकारी, मी तुमच्या खाली हात नाही सर, आप अलग है, आपके सामने हम बैठ के बात नहीं करते, आम्ही उभे राहतो. यस, ही खुर्ची जी आहे, ते पद जे आहे, त्याच्या समोर जे आहे, तुम्ही जेव्हा उभं राहतात तेव्हा तुम्ही नाही, तुमचा येशू जो आहे तो तुमच्यामध्ये दिसतो. तर ती खुर्ची पण आणि खुर्चीवर बसणारा देखील तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याला जाणीव होणार है कि नहीं 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 नहीं, ये जो है वो सच्चा खुदा का बंदा है, इसमें कुछ ताकत है, इसमें कुछ सामर्थ्य है, और मेरी खुर्ची अगर मेरे को बचाने की है तो यही बंदा मेरे काम में आने वाला. प्रेज द लॉर्ड. यही. आणि ख्रिश्चनिटी आपल्याला माहित आहे, हॉस्पिटलमध्ये, शाळेमध्ये किंवा जिथे कुठे गेलेले आहे त्यांना माहित आहे की ख्रिश्चन लोक जे तयार करतात मुलांना किंवा रोग्यांना किंवा जगाला, ते एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतात, कारण की त्यांच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती, सहनशीलता आणि त्याग भावना आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्हाला आणि मला सन्मान प्राप्त होतो. परंतु तो सन्मान प्राप्त होत असताना अपेक्षा पण वाढतात. सन्मान फुकट नाही मिळत, त्याच्यासाठी आपल्याला अपेक्षा पूर्ण पण कराव्या लागतात. आणि ती अपेक्षा ही आहे की आम्ही कोणी नाही, तुमचा जो खुदा आहे ना, यीशु है ना, उसका नाम आप लेते हैं ना, तो फिर हमारे लिए प्रेयर करो भाई साहब. आता मी कालच एक उदाहरण दिलं, तुम्ही ऐकलेलं. पहिलीच माझी सुरुवात एंट्री कशी होती होता ना, आपण त्या स्त्रीच्या बद्दल मी सांगितलं की मुझे येशू आपके पीछे दिखता है. आज तुम्हाला आम्हाला विश्वास म्हणून जर शद्रक, मेशक, अबेदनगो त्या राजाला प्रभू येशू दाखवत आहे आणि तो माझा सुटका करत आहे हे जर दाखवत आहे, तर आज आपल्याला परत एक बार आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपल्यामधून आपण नुसतं सत्कृत्य दाखवते की सत्कृत्याच्या बरोबर येशू पण दाखवत आहे. कारण की सत्कृत्य जगामध्ये सर्व लोक करतात, आपण सत्कृत्य करतो असं आहे काय? अनेक धर्मीय आहेत, अनेक लोक आहेत की खरोखर खूप चांगले काम करतात, खूप सारे दान पुण्य आणि सर्व खूप चांगले चॅरिटी वर्क करतात. पण त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपलं एकच आहे,
की आपण जे पण कार्य करतो ते कोणाच्या गौरवासाठी करतो? येशूच्या गौरव. माझा हो अपमान, पण माझा देव उंचावला जाऊ. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर दाखवली. मला छळ होऊ दे, मला फटके मारू दे, माझ्या डोळ्याला बाजू चपकाला मारू द्या, माझ्या तोंडावर थुंकू द्या, मला अपमान करा, निंदा करो, परंतु माझ्या या अर्पणाच्या द्वारे जगामध्ये तारणारा येशू हा आहे. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे जीवन मिळतं हे आम्हाला दिसू दे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडतो. आणि आपल्याला खोना आवडत, पाना पाना पाना. आणि त्याला वाटतं हा पाना लावला ना तर सगळं काही काम व्यवस्थित होतं, परंतु हा पाना जो आहे ना तर सगळीकडे काम. ख्रिस्ती जीवनामध्ये हे पाने चालत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. त्या कारण की आम्हाला एक खूप मोठी साक्ष आहे, ती जिवंत देवाची साक्ष, ती येशूची साक्ष, की त्याने आपल्यासाठी आपले प्राण दिले. पित्याची साक्ष, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि त्याबरोबरच पवित्र आत्म्याची साक्ष, की तो आम्हाला एकटं सोडत नाही, तो जगामध्ये सदोदित आमच्या बरोबर चालतो. आता प्रश्न हा आहे की आम्ही काय देणार, आणि आपण देण्याच्या बाबत हात घेतो अनेकदा, आणि आपण अनेकदा त्याच्या विरोधात बोलतो. का? कारण की सत्य आपल्याला कळून देखील ते आपण स्वीकार करत नाही. इथे बसलेले प्रत्येकाला माहिती आहे की दुःख सहन हे ख्रिस्ती समाजाचं मोठं सत्य आहे, परंतु ते आपण लवकर स्वीकार करत नाही. कारण की आपण जग व जगातल्या सर्व रीतिरिवाजामध्ये इतके गुंतलेले आहोत की त्यांचं भलं होत आहे, आमच्या पोटाचं लगेच दुखायला, की बाबा ते तर असे, आमचं तर इतके जिवंत महान देव आहे ना, आमचं काय नुकसानच नुकसान, ते फायद्यामध्ये काय फायदा. आणि अनेकदा आपण तिथेच फसतो. जे मंदिराला येतात, जे देवाच्या वचनात चालतात, जे नियमित प्रार्थना करतात, त्या जीवनात येशूला आद्यस्थान दिलं, ते नियमित येशूकडे बघत असतात, ते येशूच्या वधस्तंभाकडे बघत असतात. रोज सकाळी उठतात, प्रार्थना करतात, आणि त्या वधस्तंभाच्या पाशी येऊन ते म्हणतात की प्रभू, मी या दिवसामध्ये तुझ्या संरक्षणाच्या कवच खाली चालावं, याकरता संरक्षणाचं कवच आणि त्याबरोबरच रक्ताचे कोट माझ्या समोर उभार, आणि तुझ्या रक्ताच्या द्वारे मला शुद्ध आणि पवित्र कर, यासाठी की जे शुद्धता तू आपल्या लेकरामध्ये अपेक्षित करतो ती माझ्यामध्ये दिसून यावी. प्रेज द लॉर्ड. हे दिवसाची सुरुवात आहे, आणि ही दिवसाचा आरंभ आहे, हे जीवनाचा सुरुवात आहे, आणि हे जीवनाचा शेवट देखील आहे. प्रेज द लॉर्ड. जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे, आहे आणि आहे, लॉस नाहीच आहे. कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन. तू मेला असला तरी नाही, आपण मरणच नाहीये ख्रिस्ती लोकांना, आणि आपण सगळ्यात जास्त भीतो मरणाला. मेलेले लोक जे आहे, आजच मी कब्रस्तानात गेलो, माझ्या आईची कबर मी खूप शोधली, 1 तास मी शोधत होतो. वॉचमन पण विचार कंटाळला, अरे काय सर, कितना ढूंढ रहे, मिल रही नाही कबर. अहो म्हटलं, मी 30 वर्ष त्या कबरेकडे गेलोच नाही, तर आता कशी काय ते सापडल. म्हणजे अभी क्या करने का, अभी उधर ही फेंकने का. अभी हम यीशु के साथ एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, आनंद मनाएंगे, और सभी लोग जो हमारे आगे गए उनसे भी मिल पाएंगे. प्रेज द लॉर्ड. यस, आपण भेटणार आहोत. आपल्याला एक मोठी आशा आहे की आपले जे पुढे लोक गेलेले ते लोक आपल्याला भेटणार आहे. परंतु प्रियांनो, आज जसे ते पुढे गेले, एक दिवस आम्हाला देखील पुढे जायचंय. परंतु जात असताना आम्ही आपल्या मागच्या पिढीला काय देत आहोत. आज मी लेकरांकडे बघत असताना विशेष करून आपल्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे की आज आमच्या समोर लेकरं उभे, आम्ही आनंदित आहोत, हर्षित आहोत की आम्ही जे पेरलं ते आज उगवत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जे पेरलंय ते लेकरांच्या स्वरूपात, आशीर्वादाच्या स्वरूपात उगवत आहे, आणि त्यांना आणखीन पुढे वाढवायचं आहे. परंतु त्याच्यासाठी पैसा देऊन, कॉन्व्हेंट मध्ये शिकवून, धन देऊन, एज्युकेशन देऊन, करिअर देऊन निश्चितच ते आपण साध्य करणारच आहे, माता पिताचं कर्तव्य. परंतु त्या सर्व गोष्टीला बरकत देणार येशू तुम्ही त्यांना दिला का, हे प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. आणि यामुळे येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची आज्ञा पाळली, आणि शेवटी तो पित्याच्या उजवीकडे
बसलेला आहे. एक दिवस आम्ही देखील आज्ञा पालन करत करत त्या स्वर्ग में यीशु के पास जाने वाले. प्रेज द लॉर्ड. परंतु आज जर परीक्षा होते, ट्रायल होते, तर शैतान तुमची परीक्षा घेते. परंतु शैतान पहले से तो जीता कौन है? वो मर के भी जीत गया. प्रेज द लॉर्ड. शैतान ने उसको हराया नहीं, शैतान ने उसको हराया नहीं, वो कभी हार ही नहीं सकता. प्रेज द लॉर्ड. क्योंकि उसने मृत्यु को जीता है, उसने मृत्यु को जीता है. और उसके पीछे चलने वाले हम सब भी मृत्यु से घबराते नहीं, क्योंकि हमको भी मृत्यु पर विजय उसने दिया. प्रेज द लॉर्ड. आणि आज प्रियाने जर मृत्यूला घाबरत नाही. एका बाजूला बघा, शद्रक मेषक अबेदनगो यांना मृत्यूतून सोडवलं. तिथे येशू त्यांना दिसला. येशू ख्रिस्त मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला आणि परत लोकांना दिसला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कबर, मृत्यू त्याला लपवू शकली नाही. कबरा उघड्या, शैतानाचे प्लॅन उघडे पडलेले आणि तो परत एक बार बाहेर झाला. यस, तुम्ही किती पण दबले कुचले दाबले असले, परंतु एक दिवस जेव्हा सर्व काही शैतानाचे प्लॅन उघडकीस येतील, तुम्ही येशूला प्रदर्शित करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. विश्वास राखा, तुमचा विश्वास राखा, तुमचा विश्वास मजबूत करा आणि धैर्य सोडू नका. कारण की ही धैर्याची परीक्षा आहे. येशूने धैर्य सोडलं नाही, शद्रक मेषक अबेदनगोने धैर्य सोडलं नाही. आम्हाला देखील धैर्य चालायचं आणि विश्वास राखायचा. आणि जो शेवटपर्यंत विश्वास राखतो तोच तरतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभूला आम्ही धन्यवाद देतो. आता हा विषय जो पवित्र परमेश्वरात दुसऱ्या भागामध्ये आम्ही आलो जगलं. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही मृत्यूवर शद्रक मेषक अबेदनगो सारखं येशू मध्ये विजय प्राप्त केला. आणि जरी मेलो तरी नुकसान नाही, कारण की आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेला तरी देखील तो विजयी ठरलेला आहे. अनेक लोक रक्त साक्षी झाले, त्यांनी मंडळांना उभं केलेलं आहे. येशू राजा, आम्ही कधी देखील लॉस मध्ये नाही, कारण की आम्ही ते लोक आहोत ज्यांना येशू मध्ये निवडलं गेलेलं आहे, ज्यांच्यासाठी परमेश्वर तुझी महान मोठी योजना आहे. जगामध्ये आम्ही एक गोष्ट जाणून घेतलेली की जीवन जे आहे ते क्षणिक आहे, आज आहे उद्या नसणार. परंतु जेव्हा आम्ही येशू मध्ये चालतो तेव्हा आमच्यासाठी एक विशेष जीवन आहे. आणि ते जीवन हे आहे की आम्ही सत्ताधारी समोर आणि जगासमोर नमत नाही, तर आम्ही सामर्थ्याने आपल्या येशूच्या मागे चालतो. आणि आम्ही हे म्हणतो की राजा, तुला उत्तर देण्याचं काही प्रयोजन नाही. येशू म्हणतो, मी तुला सांगतो की जर स्वर्गाच्या देवापासून तुला अधिकार नसता तर तू हे करू शकला नसता. हो पित्या, आज देखील आमच्या प्रत्येक गोष्टीवर स्वर्गीय पिता तुझं नियंत्रण आहे. मग आम्ही घाबरतो, आम्ही भयभीत का होतो? हो पवित्र परमेश्वर, आज आमच्या आजारपणामुळे, आमच्या कौटुंबिक टेन्शनमुळे, आज आमच्या घरातल्या वादामुळे, आमच्या भांडणामुळे, आज आमच्या कोर्ट केसेसमुळे, आज आमच्या विविध प्रकारच्या शैतानी हल्ल्यामुळे, आज विविध प्रकारच्या आजारामुळे, आज झालेल्या मृत्यूमुळे आम्ही भयभीत आहोत, आम्ही घाबरलेलो आहोत. कारण की आम्हाला वाटतं की हे सर्व गोष्टी आम्हाला संपवणार. परंतु देव म्हणतो, तू आज आम्हाला परत एक बार म्हणतो की होऊ दे, काही समय तू धैर्याने विश्वासाने वाट बघ, मी तुझ्या बरोबर आहे. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, तू जलातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. हो येशू राजा, आम्हासाठी अनमोल रक्त तू सांडलं आणि त्याच्याद्वारे विकत घेतलेले आम्ही अमोल लोक आहोत. त्यामुळे आम्ही खचणार नाही, दुःखी होणार नाही, आम्ही तुझ्या मागे चालणार आहोत. कारण की शेवटी आमचा देव विजयी आहे आणि आम्ही देखील त्याचे विजयी पुत्र आणि आम्ही विजयी कन्या ठरावं. आणि तो मुकुट जो संत पाऊल म्हणतो तो मलाही देणार आहे आणि माझ्याप्रमाणे चालणारे प्रत्येकाला देणार आहे, तो तू आम्हाला देणार आहे. परत एक बार आभार मानतो की खरोखर पित्या आम्ही कमी स्वतःला लेखतो, त्यामुळे पवित्र पित्या आम्ही मागे राहतो. परंतु आम्ही जेव्हा स्वर्गाकडे आणि देवाकडे बघतो, आम्हाला कळतं की जगामध्ये कोणतीच ताकद नाही जे आम्हाला पराभूत करू शकते, कारण की आमचा देव आमचा पक्षाचा आहे. आणि जर जो आम्हाला अनुकूल आहे तर कोणी देखील आम्हाला प्रतिकूल नसणार. धन्यवाद असो आजच्या समयाबद्दल प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन.